गुड मॉर्निंग. जर कोणाला लाईटचा या प्रॉब्लेम झाला तर थोडं मागं बघ, कोणाला ज्याला होते त्यानं फक्त, ठीक आहे. असं असते कोणाकोणाचं लाईटचं, तर थोडं 2-4 मागं चालले त्याचं, ठीक आहे. तर परवाच्या लेक्चरला आपण आपला पहिला चॅप्टर स्टार्ट केला होता, बेसिक इलेक्ट्रिसिटी. तर काय पाहिलं, एक 5 मिनटं रिव्हिजन करून घेऊ आपण आणि देन मग पुढे जाऊ. सिम्पली पहा, आपल्याला एवढ्या सगळ्यात पहिले बेसिक लेवलला एवढा क्वांटिटी पाहिजे आहे: चार्ज, करंट, व्होल्टेज, EMF, पॉवर आणि एनर्जी. आता ह्या ज्या 5 क्वांटिटी आहे, सगळ्यात महत्त्वाच्या आहे. बेसिक याचे डेफिनेशन्स, याचे फॉर्म्युले, याचे युनिट्स आणि कन्सेप्ट सगळे आपल्याला माहीत असले पाहिजे. न पाहता त्यात काही आपल्याला डाऊट नसला पाहिजे आणि असं काही घोपमपट्टीवाला काम नसलं पाहिजे. म्हणजे बा आपण त्याला रट्टा मारून राहिलो आणि परत आयट्यासारखं कुठंतरी पाठ करून राहिलो आहे. नॅचरली आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. तर या 5 क्वांटिटी कुठं असतात, तर वायर्सच्या आतमध्येच असतात, वायरमधून वाहतात. आणि म्हणून आपण काय करत होतो, या वायर्सचा स्टडी करत होतो. आता या वायरचा सर्वात लहान कण जो असेल त्याला म्हणतो आपण ॲटम. मी शॉर्टकट सांगतोय पटापट, ओके. या वायरचा सर्वात लहानात लहान कण ज्याला म्हणतोय आपण ॲटम. आता या ॲटमचा जो एक ग्रुप असतो त्याला काय म्हणतो आपण, मॉलिक्यूल. जर हे मटेरियल प्युअर कॉपर असेल, 100% कॉपर, 100% शुद्ध जे म्हणतो आपण, त्याच्यामध्ये प्रत्येक कण हा कशाचा असेल, कॉपरचा असेल. पण जर हे मटेरियल मिक्स असेल, कंपाऊंड असेल, सपोज ब्रास असेल, तर मग याच्यामध्ये काही कण हे कॉपरचे भेटतील, काही कण हे झिंकचे सुद्धा भेटतील. म्हणजे कंपाऊंड असेल तर कंपाऊंड म्हणजे अनेक पदार्थांचं मिश्रण. तर आता हे प्युअर असेल तर प्युअर कॉपरचे भेटतील. मग आपण या ॲटमचा स्टडी केला होता की ॲटम, अजून एक महत्त्वाची गोष्ट की हा जो ॲटम असतो, या ॲटमला एक ॲटॉमिक नंबर असतो. आता ॲटॉमिक नंबर बाबतीत तुम्हाला फक्त मी नंबर असतो एवढंच सांगितलं आहे. आता त्यात थोडंसं आणखी पुढे कन्सेप्ट आहे ॲटॉमिक नंबरवर. सजा कॉपर आहे तर कॉपरचा ॲटॉमिक नंबर आहे 29. तर हा जो 29 नंबर आहे हा काय शो करतो की त्याच्या आतमध्ये किती प्रोटॉन आहे आणि किती इलेक्ट्रॉन आहे. जर समजा त्याचा नंबर जसा ॲल्युमिनियम आहे, तर ॲल्युमिनियमचा नंबर हा 13 आहे, तर त्याच्यामध्ये 13 प्रोटॉन 13 इलेक्ट्रॉन सारखे. काही ॲटम आहे असे की ज्याच्यामध्ये अपवाद असतात, इलेक्ट्रॉन हे कमी जास्त असू शकतात. पण ॲटॉमिक नंबर जेवढा आहे तेवढे प्रोटॉन नेहमी असतातच. म्हणून पेपरमध्ये जर प्रश्न आला की ॲटॉमिक नंबर कशावरून सांगितला जातो, प्रोटॉनच्या संख्येवरून, इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून, प्रोटॉनच्या किंवा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून, तर मग याचा आन्सर आहे प्रोटॉनच्या संख्येवरून. नेहमी प्रोटॉनच्या संख्येवरूनच आपण ॲटॉमिक नंबर सांगतो. तर आता कॉपर आहे, तर कॉपरचा ॲटॉमिक नंबर जर पाहिला आपण तर 29 आहे. हा झाला त्याचा ॲटम नंबर, ॲटॉमिक नंबर. तर ॲटॉमिक नंबर जो आहे त्याच्यामध्ये किती नंबर्स ऑफ प्रोटॉन आहे, किती नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन आहे हे दर्शवतो. हा असा आपण सफिक्समध्ये लिहितो. तर याच्यामध्ये P प्लस लिहिलं आपण म्हणजे प्रोटॉन, 29च प्रोटॉन आहे आणि E मायनस म्हणजे इलेक्ट्रॉन, ते 29च काय आहे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन. दोघांची संख्या काय आहे, सारखी. जसं सपोज आता ॲल्युमिनियम घेतला आपण, त्या ॲल्युमिनियमचा अनुक्रमांक आहे सपोज 13, म्हणजे 13च आहे. तर त्याच्यामध्ये प्रोटॉन किती आहे, 13, आणि इलेक्ट्रॉन किती आहे, 13. आता याच्यातले जेवढेही प्रोटॉन असतात हे न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात. हे आपण पाहिलं, तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतं लास्ट लेक्चरला मी की मास नंबर म्हणजे काय. मास नंबर म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज. जे फर्स्ट लेक्चरला नव्हते त्यांनी पहिलं लेक्चर पाहून घ्यायचं आजच, ठीक आहे. मे बी आज तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. परवाला जो नव्हते फर्स्ट डेला, त्यांनी म्हणजे काही मिस होणार नाही तुमचं. परवाचं पाहून घ्यायचं, आजचं तर आहेच तुम्ही, म्हणजे तुमचं पूर्ण लिंकमध्ये लागून जाईल. तर इथे पहा, हा शॉर्टकटमध्ये समजून सांगतो तुम्हाला ॲटॉमिक स्ट्रक्चर, कारण की परत आपण याच्याशिवाय पुढे जाऊ नाही शकत. ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये हे जे रेडवाला सर्कल दिसतो आपल्याला, याला म्हणतो आपण न्यूक्लियस म्हणजे केंद्र. आणि या केंद्रकाच्या आतमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, म्हणजे जो ॲटम आहे, जो सर्वात लहान कण आहे, त्याच्या आतमध्ये पण अजून लहान कण आहेत. अशा प्रकारे तुम्ही त्याला समजू शकता. आणि त्या ॲटमच्या आतमध्ये पण अजून असे लहान कण आहे की जे मायक्रोस्कोपने सुद्धा दिसत नाहीत, पण आहेत. आणि ते 3 प्रकारे आहे, न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन. तर 3 जे आहे त्यातले प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे न्यूक्लियसच्या आतमध्ये आहे, आणि बाकीचे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे असे वेगवेगळ्या कक्षेमध्ये. आता याचा स्टडी करून देणार नाही मी सध्या, जस्ट फक्त सगळं सांगतो की ह्या ज्या कक्षा असतात अशा वेगवेगळ्या कक्षा असतात. कोणामध्ये 4, कोणामध्ये 5, कोणामध्ये 2, तर कोणामध्ये 1, जास्तीत जास्त अशा 7 कक्षा असू शकतात. पण जी कोणतीही शेवटची कक्षा असेल
तिला मराठीमध्ये आपण संयुजा कक्षा म्हणतो आणि इंग्लिशमध्ये तर शेवटची म्हणजे लास्ट कक्षा म्हणजे ऑर्बिट, लास्ट ऑर्बिट. लास्ट ऑर्बिटचं वैशिष्ट्य असं आहे की लास्ट ऑर्बिटमध्ये जास्तीत जास्त फक्त 8 इलेक्ट्रॉन बसू शकतात. म्हणजे ही जी शेवटची कक्षा आहे याच्या आतमध्ये 8 इलेक्ट्रॉन बसू शकतात. सध्या याच्यामध्ये किती आहे? 1. म्हणून प्रत्येक ॲटम काय करत असतो की आपली अष्टक स्थिती म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. मग त्याच्याकडे जर 1 असेल तर त्याला 7ची गरज आहे, 3 असेल तर त्याला अजून 5ची गरज आहे. पण हे नंबर जे आहे हे खूप मोठे आहे. जर समजा एकच इलेक्ट्रॉन आहे याच्या शेवटच्या कक्षेमध्ये आणि याला जर स्टेबल व्हायचं असेल म्हणजे याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन जर पूर्ण करायचे असेल तर याला अजून 7 इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि 7 इलेक्ट्रॉन हा आकडा खूप मोठा आहे. त्याच्यामुळे मग अशा वेळेस काय होतात की हा ॲटम आपल्या जवळचा 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊन देतो. दुसऱ्याला म्हणजे एका कक्षेमधून दुसऱ्या कक्षेमध्ये किंवा त्या मटेरियलमध्ये काय होत राहतो, हा ट्रान्सफर होत राहतो. त्याचे इलेक्ट्रॉनचे वहन होते, ज्याला आपण फ्री इलेक्ट्रॉन असं म्हणतो. जेव्हा तो मुवमेंटमध्ये असतो, जेव्हा तो वाहत असतो आणि जेव्हा तो त्या कक्षेमध्ये असतो तेव्हा त्याला आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणतो. ही समरी आहे परवाची पूर्ण डिटेलमध्ये जे आपण पाहिली. तर आता काय होते की ज्या ॲटमच्या जवळ, ॲटम म्हणजे समजलं ना तुम्हाला, कण, असे एकूण वेगवेगळे 118 ॲटम आहेत फक्त जगामध्ये आणि या 118 पैकीच हा एक कॉपर आहे सपोज. आणि या 118 मध्ये गॅसेस पण आले, जेवढे हे गॅसेस असतील तेवढे गॅसेस आले, लिक्विड पण आले आणि सॉलिड मटेरियल सुद्धा आले. सगळे हे ॲटमपासूनच बनलेले असतात. तर मग आता जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना फारसं कळणार नाही, मे बी मी तुम्हाला सांगतो, म्हणजे पहिल्या दिवशी नव्हते त्यांना फारसं कळणार नाही, थोडं तो तुटक कळेल तुम्हाला. पण पहिलं लेक्चर तुम्ही जेव्हा समजून घ्याल तेव्हा तुम्हाला पूर्ण लिंक लागून जाईल. पण मग आता समजून सांगण्याचं कारण काय आहे, आता लिंक लागली पाहिजे आपल्याला की काहीतरी माहीत असलं पाहिजे. तर ही शेवटची कक्षा जी आहे या शेवटच्या कक्षेमधल्याच फक्त इलेक्ट्रॉनचं वहन होते, हे सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे. बाकी कोणत्याच इलेक्ट्रॉनचं वहन होत नाही, फक्त शेवटच्या कक्षेमधलं, हे लक्षात ठेवजा. आणि ते वहन तेव्हाच होते जेव्हा आपण त्या ॲटमवर बाहेरून कोणती तरी ऊर्जा देतो, हेही लक्षात ठेवा. मग आता तुम्हाला मी मास नंबर हे सगळं सांगितलं होतं लास्ट लेक्चरला. इलेक्ट्रॉनचं मास वगैरे कसं काढायचं हे आपण पाहिलं होतं. मास ऑफ इलेक्ट्रॉन प्रोटॉनचे किती आहे? 1/1840. ठीक आहे. प्रोटॉनचं मास जर पकडलं आपण तर ते इलेक्ट्रॉनच्या मासच्या 1840 पट आहे. हे आता लास्ट लेक्चरला जे प्रेझेंट होते त्यांना माहीत आहे. ते येते नंतर लेक्चरला मध्ये तुम्हाला. लास्ट लेक्चरला शेवटी मी तुम्हाला मेन कन्सेप्ट सांगितला होता हा, की जो वायर आहे त्या वायरच्या आतमध्ये हे असे आपले काय आहेत आता? ॲटम्स. तर ॲटमचं वहन होते का? नाही, ॲटमचं वहन होत नाही. प्रोटॉनचं, न्यूट्रॉनचं नाही. ॲटमचंही वहन होत नाही. ॲटम जर गेला तर तो कापुरासारखा वायर कापूर पाहिलं तुम्ही, हवेत ठेवल्यानंतर कसं होते, ते गायब होत राहते, बारीक बारीक होत राहते बरोबर, कारण की ते हवेसोबत केमिकल रिॲक्शन करतात. इथं तसं नाही होणार. इथे ॲटम कुठंच नाही होत. ॲटम जे आहे ते काय राहतील? स्टेबल राहतील. आणि न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचं सुद्धा कधीही वहन होत नाही. कुणाचं वहन होते? फक्त सर्वच इलेक्ट्रॉनचं नाही, फक्त शेवटच्या कक्षेमधलं. बरोबर, तुम्हाला ऐकू येईल एवढं जरी बोलले तरी चालते. म्हणजे मला तरी असं वाटेल की बा तुम्हाला आता जे बोललो आहे ते आठवणीत आहे, की फक्त शेवटच्या कक्षेमधल्याच इलेक्ट्रॉनचं काय होते? वहन होते. तर म्हणून आपण इथं शेवटची कक्षा दाखवली आणि हे ब्ल्यू कलरच्या शेवटच्या कक्षेमधला एक फ्री इलेक्ट्रॉन. बस. आता या इलेक्ट्रॉनला म्हटलं चला पुढे चालायला लागा, वहनात भाग घ्या, तर घेतील का ते? नाही. जसं पाण्याच्या पाईपलाईनमध्ये दाब आवश्यक असतो म्हणून आपण पंप लावतो किंवा टाकीला उंचावर फिट करतो की जेणेकरून टाकीमध्ये दाब तयार होईल आणि त्या दाबामुळे पाण्याचं काय होईल? वहन, आणि पाणी पाईपमधून फ्लो होईल. जसं पाईप आहे, पाईपमधून पाणी फ्लो होत आहे, तर पाणी फ्लो होत आहे म्हणजे पाण्याच्या वहनाला म्हणतो आपण प्रवाह. आणि जो पाण्याला पुढे ढकलत आहे तो झाला आपला दाब. सिम्पली गोष्ट काय म्हणून आपण त्याला फोर्स. बेसिक गोष्टी आहे ज्या तुम्हाला तुमच्या लेवलला समजून सांगतोय मी, आपण सगळ्या पाहिलेल्या आहे. तर इलेक्ट्रिसिटी समजणं म्हणजे काही मोठी गोष्ट नाही आहे. आणि जन्मातही आपण विसरू नाही शकत की व्होल्टेज आणि करंट काय आहे. पण मी असे पाहिलेले आहे की इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला असणाऱ्या विद्यार्थ्याला जर विचारलं की व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ करंट, तर त्याला सांगता येत नाही, तुम्ही कल्पना नाही करू शकत. बरोबर, असे सुद्धा कॅन्डिडेट असतात बरं काही. ओके, काही कॉलेजचे किंवा काही. तर करंटची डेफिनेशन, व्होल्टेजची डेफिनेशन आपल्याला आली पाहिजे आणि बेसिक त्याचा अर्थ काय आहे तो.
कधी तुम्ही विसरले तर तुम्ही पाईपला पहा, फक्त पाईपच सांगते तुम्हाला इलेक्ट्रॉन, जसं पाण्याचा फ्लो आहे तर त्याला काय म्हणतो आपण, प्रवाह, तसं या वायरमधून कशाचं वहन होते, इलेक्ट्रॉनचं. बस, इलेक्ट्रॉनच्या वहनाला आपण काय म्हणतो आहे, प्रवाह. प्रवाह म्हणा किंवा करंट म्हणा, ठीक आहे. पण जसं या पाण्याला वाहण्यासाठी दाब आवश्यक असतो, तसंच या इलेक्ट्रॉनला वाहण्यासाठी सुद्धा काय आवश्यक असतो, दाब. जसं दाब या पाईपमध्ये असतो पण दिसत नाही, अनुभवू शकता तुम्ही, हात लावून तुमच्या हाताला प्रेशर लागते पाण्याचं, तुम्ही अनुभवू शकता. बरं, तसंच तुम्ही इथं पण हात लावून अनुभवू शकता, लावायचा नाही आहे, बरोबर, अनुभवू शकता. दाब दिसत नाही ना, ठीक आहे. इलेक्ट्रॉनचा फ्लो पण दिसत नाही आपल्याला. ते तसाच दाब सुद्धा जो फोर्स आहे असाच हा फोर्स कोणता आहे, इलेक्ट्रिकल फोर्स आहे तो फोर्सच, त्याला इलेक्ट्रिकल फोर्स म्हणतो आपण. पण इलेक्ट्रिकल शब्द न म्हणता फक्त जस्ट आपण म्हणतो त्याला फोर्स. तर तो असा फोर्स आहे जो इलेक्ट्रॉनला काय करतो, पुढे ढकलतो, इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करतो. मोटिव्ह समजला ना, मोटिव्ह. जसं तुम्ही आता स्थिर आहे, स्टेबल आहे, तुम्ही चालायला लागले, कोणी तुम्हाला पुश केलं, धक्का दिला, तुमचं झालं मोशन, म्हणजे तुम्ही आले मोशनमध्ये, मोटिव्ह झाले. तसं इथं इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा फोर्स म्हणजेच EMF, त्याला एक तर फोर्स म्हणा किंवा मग पूर्ण नाव EMF, म्हणजे तसं शॉर्टकटच आहे तो EMF, त्याचा फुल फॉर्म आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. चला, तर दाब, फोर्स आणि व्होल्टेज हे सगळ्या गोष्टी काय आहे, एकच आहे. मराठीमध्ये म्हटलं तर आपण दाब, थोडं टेक्निकली म्हटलं तर फोर्स, आणि मग जे आपण प्रॅक्टिकली नाव यूज करतो ते आहे व्होल्टेज. तर व्होल्टेज म्हणजे काही नाही आहे, व्होल्टेज म्हणजे काय आहे, फक्त दाब आहे. काय करते तो दाब, इलेक्ट्रॉनला पुढे ढकल. असं मधामधात तुम्हाला मी विचारत राहील, लहान लेकरासारखं. आपल्याला आपली इज्जत, म्हणजे एवढं तर आपण मोठे नाही आहे आता किंवा आपण बोलून राहिलो आहे तर मग आपला खूप मोठा अपमान होऊन राहिला, आपल्याला बोलत राहायचं आहे. काय कशाला आपण विगो ठेवायचा, नाही मी बोलणारच नाही बा. लहान बनून जाऊ आपण, शिक्षण हे लहान बनूनच घ्यावं लागतं. आणि मी मास्तर आहे असं थोड्या वेळ समजा, पण तरी एक बा आपलं ग्रुप डिस्कशन आहे. सिम्पली फक्त मी इथं उभा आहे, अदरवाईज आपण जर मी इथे बसलो असतो तर जस्ट आपण काय केलं असतं, ग्रुप करून बसलो असतो. जसं फ्रेंड सर्कलमध्ये बसतो आपण रूममध्ये, अभ्यास करायचा आपल्याला, स्टडी करायचा, एखादा मित्र आपल्याला येऊन समजून सांगते एखादा कन्सेप्ट, तो त्याच्या लँग्वेजमध्ये, बस त्याच लँग्वेजमध्ये मी तुम्हाला समजून सांगतो आहे. फक्त तो 2-3 शिवाय देते तुम्हाला, त्या नाही करू शकत. प्रॅक्टिकली सांगून राहिलो आहे, बरोबर का बे, हेंबाळ्या समजत नाही का तुले, किती वेळेस सांगून राहिलो आहे, मग हे असं आहे तसं आहे. पण तशाच लेवलला आपण शिकत आहे, जस्ट फक्त थोडंसं शुद्ध मराठी. तर पाईपमधला दाब, करंट, आणि हा आपला वायर. थोडं समोर जाऊ आपण. मी मागच्या फर्स्ट लेक्चरला सांगितलेलं आहे मित्रांनो, की पहिल्या चॅप्टरसाठी आपण गडबड अजिबात नाही करणार, फुल ताकद लावून देऊ आपण याला. 2-2.5 तास 3 तास एवढी ताकद लावून देऊ, कारण की बॅचचं स्वरूपच ते आहे. बेसिक आणि मिडियम लेवलला आपल्याला काय करायचं आहे, जास्त फोकस करायचा आहे, जास्त वेळ द्यायचा आहे. आणि याच्यातला एकही कन्सेप्ट आपला सुटला नाही पाहिजे. आणि तुम्ही प्रेडिक्ट थोडी करू शकता की फक्त करंट आहे तर करंटची डेफिनेशनच विचारेल म्हणून तो काहीही विचारू शकतो. करंटच्या मागचं पुढचं काय, कोणत्या कक्षातले इलेक्ट्रॉन वाहतात, EMF काय आहे, मग त्याची टेक्निकल डेफिनेशन्स काय, त्याचा फॉर्म्युला काय, त्याचे युनिट्स काय आहे, किंवा त्याचे कॅल्क्युलेशन्स, काहीही विचारू शकते. आपल्याला सगळं जेव्हा करतो आपण तेव्हा कुठं ना कुठं तरी आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर देता येते. ठीक आहे, तिथपर्यंत आपल्याला कळलेलं आहे. तर आता आपण जाऊ पुढे. एवढं आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. हे तुम्हाला डोनर, सेमीकंडक्टर मधला वगैरे हा डिफरन्स मी सांगितलेला आहे. ठीक आहे, एक सेकंड. आपण लिहिलं पण होतं वाटतं थोडंसं काहीतरी, कुठपर्यंत ॲटॉमिक स्ट्रक्चर काढलेलं होतं तुम्ही. डोनर ॲक्सेप्टर लिहिलं होतं का ते नाही लिहिलं होतं, बरं. आपण असं काही एकदम रेग्युलर बॅच सारखं फुल डिटेलमध्ये लिहून नाही घेणार आहे. आपण फक्त काय करणार आहे, शॉर्ट नोट्स. बाकी हे नोट्स तुम्हाला ॲपमध्ये अवेलेबल होऊन जाईल, मग तुम्ही तिथून घरी जाऊन लिहू शकता. घरी जाऊन वेळ आहेच तुमच्याकडे तर तुम्ही लिहू शकता. अर्धा तास तुम्हाला शिल्लक लागेल, घरी गेल्यावर एक रिव्हिजनही होऊन जाईल. अदरवाईज तुम्ही तिथून वाचू शकता, ते तुमची इच्छा. ठीक आहे, पण इथे जे आहे फक्त आपण थोडंसं ॲज अ ब्रेक म्हणून मधामधात थोडं म्हणजे आपलं एक ब्रेक पण होऊन जाते मधामधात, आणि आपली शॉर्ट नोट्स पण तयार होऊन जाते. आणि मागं रिवाईज करायचं म्हटलं क्लासमध्येच किंवा घरी जाऊन, तर आपल्याकडे काहीतरी असेल. काहीच नाही लिहिलं तर काय पाहिलं, कोण प्रूफ काय राहणार आहे की मी हा कॉन्सेप्ट तुम्हाला शिकवला होता म्हणून. ठीक आहे, चला. तर आपल्याला काहीतरी लिहिलेलं पण असलं पाहिजे.
बरोबर कामाकामाचं लिहू आपण, म्हणजे असं नाही किंवा लिहायचं आहे म्हणून लिहायचं आहे. एक्झॅक्टली मोस्ट इम्पॉर्टंट जिथं बा आपल्याला क्वेश्चन्स येऊ शकतात. पहा, त्या दिवशी आठवते का मी तुम्हाला हे सांगितलं होतं, इलेक्ट्रॉनचं चार्ज सांगितलं होता. एका इलेक्ट्रॉनवर किती चार्ज असतो? हा, 1.602 गुणिले 10⁻⁻19 कुलाम. बरोबर आहे. आता हा सेम आकडा इलेक्ट्रॉनसाठी पण आहे, सेम प्रोटॉनसाठी पण आहे, फक्त काय बदलत आहे? साइन. प्रोटॉन जर म्हटलं तर प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इलेक्ट्रॉन जर म्हटलं तर इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज आहे. आणि जो न्यूट्रॉन आहे त्याच्यावर कोणताही चार्ज नाही आहे, तो न्यूट्रल आहे, नो चार्ज आहे. ठीक आहे. आता यांचा आहे मास. कोणाचा किती पट मास आहे हे तर पाहिलंच होतं आपण, म्हणजे जड आणि हलका कोण आहे हे पाहिलंच आहे आपण. पण स्वतःचं एक वजन सुद्धा सायंटिस्ट लोकांनी मोजलं. विचार करा, जे गोष्ट मायक्रोस्कोपनं सुद्धा दिसत नाही ती गोष्ट याने शोधली आणि त्याचं वजन सुद्धा मोजलं. बरोबर, म्हणजे किती एक्स्ट्रीम लेवलला स्टडी आहे हा. आपल्याला तर मोजायला सांगितलं तर आपलं आयुष्य निघून जाईल, पण मोजू शकणार नाही आपण. पाहू शकलो तरी लय झालं. बरोबर. तर मग विचार करा, आपल्याला फक्त काय करायचे आहे? नंबर्स हे पाठ करायचे आहे. तर सिम्पल आता यांचे मास ऑफ प्रोटॉन आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन हे पाठ करायचे आहे. तर पहा, सिम्पल, जिथं 1.602 होतं, बस इथं 1.672 आहे. 1.600 मी पहिले तुम्हाला समजून सांगतो, म्हणजे बोलून दाखवतो आहे, नंतर टेबलमध्ये पाहू. जसं तिथं 1.602 होतं, इथे 1.672 आहे, गुणिले 10⁻27 kg. हे झालं कोणाचं वजन? प्रोटॉनचं. आणि तेच जर आपण इलेक्ट्रॉनचं पाहिलं तर 9.11 गुणिले 10⁻31 kg. कसे पाठ करायचे, काय करायचे पाहू आपण पुढे पुढे. पहा, पॅरामीटर्स, 3 पॅरामीटर आपल्याकडे, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. तिघांचा आपल्याला पाहायचा आहे मास आणि तिघांचा पाहायचा आहे आपल्याला चार्ज. तर पहिले आपण मासबद्दल स्टडी करू. पहा, प्रोटॉनचा मास किती आहे? 1.672 गुणिले 10⁻27 kg. आता ही पॉवरमध्ये, हे 10च्या पॉवरमध्ये पॉवर आहे, तर ही पॉवर मायनसमध्ये आहे. जर मायनसमध्ये असेल तर तो आकडा खूप लहान असतो. त्याच्याबद्दल पण आपल्याला स्टडी करायचंच आहे. जस्ट फक्त समजून घ्या. 10⁻27 आणि हे युनिट मोजलं पहा कशामध्ये आहे, वजन पहा कशामध्ये मोजलं आहे? किलोग्रॅममध्ये. किलोग्रॅममध्ये. आता असं जर पाहिलं डायरेक्ट आपल्याला असं वाटेल बा 1.6 किलोचा आहे का हा? नाही, 1.6 किलोचा नाही आहे, तो खूप खूप लहान आहे. बरोबर. आपण त्याची कल्पना पण नाही, म्हणजे कल्पना करू शकतो, म्हणजे मोजू शकतो, पण त्याला मोजलंच आहे. पण तसं नंबर्समध्ये जर पाहिलं तर आपण, ठीक आहे. तर आता इथे आहे 672, इथे फक्त 675 आहे. हा 2 आणि हा 5 हे नंबर सेम आहे. म्हणून मोस्ट ऑफ द पुस्तकात तुम्हाला एवढंच एकच भेटेल की प्रोटॉनचा मास आणि न्यूट्रॉनचा मास सारखा आहे, ऑलमोस्ट सारखं आहे. हे पहा, हे बरोबरचं चिन्ह सरळ नाही आहे, थोड्याशा रेषा काय आहे? झिगझॅग आहे, थोड्या तिरप्या आहे. त्याचा अर्थच होते ॲप्रॉक्झिमेशन, म्हणजे प्रोटॉनचं मास हे न्यूट्रॉनच्या मासच्या ॲप्रॉक्झिमेटली काय आहे? सेम आहे किंवा इक्वल आहे. तर म्हणून इथं 2 आहे, इथं 5 आहे. तर एक नंबर. ह्या न्यूट्रॉनला तुम्हाला इज्जत द्यायची गरजच नाही, याचं पाठ करायचं गरजच नाही. याच्यासाठी फक्त तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवायचं की याच्यावर चार्ज नाही आहे कोणताच, न्यूट्रॉनवर चार्ज नाही आहे, आणि राहिलं याचं मास तर ते प्रोटॉनच्या सारखं आहे. झालं. म्हणजे आता 2च गोष्टी पाठ करावं लागतं फक्त. कोणतं? प्रोटॉन, न्यूट्रॉन. त्यातही काय आहे? दोघांचा चार्ज सारखाच आहे. बरोबर, पाहून घ्या, चार्ज दोघांचाही चार्ज जो आहे तो सारखाच आहे. इथे पहा, 1.602 गुणिले 10⁻19, 1.602 गुणिले 10⁻19. दोघांचाही चार्ज जो आहे तो कसा आहे? सारखा. चार्ज कशामध्ये मोजतो आपण? कुलाम. न्यूट्रॉनवर चार्जच नाही आहे, फक्त इथं प्लस आहे, इथे मायनस आहे. आता येऊ आपण इलेक्ट्रॉनच्या मासवर. इलेक्ट्रॉनचा मास 9.10 किंवा काही पुस्तकामध्ये म्हटलं आहे 9.11. तर 9.10 किंवा 9.11 गुणिले 10⁻31 kg. ठीक आहे, केजी म्हणजे किलोग्रॅम. ठीक आहे. तर इथे पहा, आता इथे आहे 10⁻27, इथं आहे 10⁻31. आता जे रिपीटर्स असतील किंवा जे स्टडी करतात त्यांना माहीत असेल, त्यांना जर ते जर सोडले आणि नवीन विद्यार्थ्याला जर प्रश्न विचारला की याच्यातलं सगळ्यात भारी कोण, तर तो हे उत्तर देईल.
बरोबर. तो भारी का देईल? कारण त्याला इथे 9.10 दिसून राहिलं, इथे 1.6 आणि इथे 9.10 दिसून राहिलं. आणि दुसरी गोष्ट, त्याला इथं -27 तर इथं -31 दिसून राहिलं. याच्यापेक्षा जास्त नंबर दिसून राहिला तर तो म्हणेल हा जड आहे. पण नाही, हा हलका आहे. कारण की मायनसमध्ये जेवढी पॉवर मोठी तेवढा तो लहान. ठीक आहे. तर याचा स्टडी कसा असतो तुम्हाला माहिती आहे. आता मायक्रो वगैरे आपल्याला माहित पाहिजे. एक मिनिट. ते याच्यामध्ये 2-3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा फक्त. मिली, जेव्हा आपल्याला मिली म्हटलं जाते तेव्हा मिलीचा अर्थ होतो 10⁻³ हे पाठ करावं लागेल, इम्पॉर्टंट आहे. या 2-4च गोष्टी आहेत फक्त. मिली, मिली नंतर मग येते मायक्रो. ठीक आहे. मायक्रो जर म्हटलं तर 10⁻6 मायक्रो म्हटलं तर. ठीक आहे. मग याच्यानंतर मग नॅनो आहे, पिको आहे. तर नॅनो, 9 बरोबर. असं इथे उच्चार, म्हणजे 10⁻⁻9. इकडे जर पिको म्हटलं आपण तर 10⁻⁻12. 3 गॅप येऊन राहिली त्याच्यामध्ये. ठीक आहे, पिको. देन मग याच्यामध्ये आहे 1 किलो. किलो तर माहितीच आपल्याला. 1 किलो साखर घेतली तर किती येते? 10,000 ग्रॅम. अच्छा, 1000 येते का? बरं. मग 1000 म्हणजे 10⁻3. यातला कसं लिहितात ते पण पाहू आपण पुढे. हे पहा, 10⁻3, 1000 माहित आहे आपल्याला. हा जो 10⁻3 आहे याला कसं लिहायचं माहिती आहे काय? 1वर 3 शून्य. 10वर 3 शून्य नाही लिहायचे. आणि मी हे पूर्ण रिपीट करत आहे ॲज अ नवीन स्टुडंट सारखं. रिपीटरला तर सांगितलंच मी तुम्हाला, तुमची फक्त ॲज अ रिव्हिजन आहे. ओके. आणि जे नवीन विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी तर नवीनच आहे ते सगळे कन्सेप्ट. ठीक आहे. त्यांना माहीतच नाही काही की हे कसं लिहितात. तर ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी बरं. तर 10⁻3, तर 10⁻3 म्हणजे इथं आपण 1वर किती शून्य लिहिणार आहे? 3. 1वर 3 शून्य. 10वर 3 शून्य नाही लिहायचे. 10वर 3 शून्य लिहिले म्हणजे ते 10,000 होऊन जातील. आणि तुम्हाला माहिती आहे 1 किलो म्हटलं म्हणजे बरोबर 1000 ग्रॅम होते. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये असते मेगा. तर मेगाचा अर्थ म्हटलं तर याच्यामध्ये 10⁻6. ओके, 10⁻6. 10⁻6 म्हणजे सांगा बरं कसं लिहू आपण आता याला? 1वर 6 शून्य. उजवीकडे लिहायचे. जर प्लस असेल तर उजवीकडे, आणि जर मायनस असेल तर मग डावीकडे लिहायचे. म्हणजे पहिले तिकडे एक कोपऱ्यात लिहून घ्यायचं किंवा पहिले 0 लिहून घ्यायचे आणि मग 1, 2, 3 असे 3 0 लिहून टाकायचे डावीकडे. प्लस असेल तर उजवीकडे लिहिले, मायनस असेल तर डावीकडे. पण जेव्हा मायनस आहे तेव्हा इथं तुम्हाला पॉईंट द्यावा लागतो. हे गोष्ट विसरू नका खास करून. पहिल्या शून्यानंतर म्हणजे हा नंबर झाला 0.001. हा लिहिता येईल तुम्हाला? 1 लिहून देतो मी, बाकी तुम्ही लिहा. सांगा कसं लिहू आपण याला? 6 0, 3 हे आणि 1 इथं पॉईंट. हा 9 0, 3 6, 3 9 आणि हा 1 इथे पॉईंट. हा तुम्ही लिहून टाकाल. ठीक आहे. तर हे लिहा पहिले, मग ते लिहा. हे गरजेचं आहे एवढं लिहिणं. आपल्याला घरी जाऊन रिवाईज करायचं आहे एनी हाव, डेली. एवढं कन्फर्म आहे. ज्या सिद्धतेनं तुम्ही आता इथं जेवढ्या वेळ बसाल तेवढ्याच वेळ तुम्ही घरी बसा बस. आणि त्याच्यातच तुम्ही MCQ आणि रिव्हिजन. घरी बसा म्हणजे रूमवर किंवा मग आपल्या लायब्ररीमध्ये. आता जे बाहेरगावरून आलेले विद्यार्थी असेल त्यांनी तर रूम आहे. जर तुम्ही रूमवर 2-3 असेल, तुम्ही 2-3 जर व्यवस्थित अभ्यास करत असाल तर मला तरी वाटतं की ठीक आहे, काही आवश्यकता नाही आहे. पण तरी होत असेल तर लायब्ररीवालाही तुम्ही जाऊ शकता. म्हणजे लायब्ररीवाला फील घेऊ शकता. बाजूनच 1-2 गल्ल्या सोडल्या तुम्हाला की लायब्ररी भेटून जाईल. आणि जे नवीन विद्यार्थी, जे जुने आहेत, जे लायब्ररी आतापर्यंत जॉईन केलेलीच आहे, त्यांना काही सांगण्याची आवश्यकता आहेच नाही. जॉब जरी असेल आणि 2-4 तास जरी भेटत असेल लायब्ररीसाठी जाण्यासाठी, तरी त्या 2-4 तासासाठी लायब्ररी जॉईन करा. आता आजकाल तर शिफ्ट वाईज पण असतात लायब्ररी, 8-8 तासाच्या शिफ्ट वाईज. तर एखादी अशी लायब्ररी पाहून घ्यायची की जिथे 8 तासाची शिफ्ट आहे, फीज पण कमी राहते आणि 8 तासाच्या शिफ्टमध्ये मग तुम्ही त्या शिफ्टमध्ये कधीही जाऊ शकता. ठीक आहे. क्लिअर इथपर्यंत? ओके. आता याचं आपल्याला पुढे काम आहे बरं. हे जे आहे याचं काम आहे मिली मायक्रोचं, जेव्हा आपल्याला कन्व्हर्शन्स करायला येईल तेव्हा. तर आता पहा, आता जो आपण पुढे आणि आपल्याला पाहायचं आहे आता चार्ज.
नेक्स्ट पाहायचं आहे आपल्याला चार्ज. तर सिंपल भाषेमध्ये समजून घेऊ आपण की चार्ज काय आहे. आता आता आपण बेस तयार केला फक्त. आता त्या बेसवर आपल्याला ह्या 5 डेफिनेशन्स पाहायच्या आहे आणि तो बेस पुरा आता आपल्याला लागेपर्यंत कामाचा आहे. तर सगळ्यात पहिली डेफिनेशन आहे आपली चार्जची, की चार्ज म्हणजे काय होते ते पाहू आपण. तर आपल्याकडे 2 बॉडीज आहे, 2 वस्तू, याला आपण बॉडी म्हणतो फिजिक्समध्ये. तर ग्लास आणि प्लास्टिक. तुम्ही स्टॅटिक चार्ज पाहिला असेल कधी. स्टॅटिक चार्जचा कन्सेप्ट, जसं सपोज आता ही चेअर आहे, या चेअरवर जर आपण एखाद्या व्यक्तीला बसवलं आणि या चेअरला जर आपण टॉयलने किंवा कशाने व्हायब्रेट केलं, तर ती जी बॉडी बसलेली आहे ती काय होते, चार्ज. तुम्ही त्याच्या नखाला नख लावा, तुम्हाला स्पार्क दिसेल. ठीक आहे, स्टॅटिक चार्जचा कन्सेप्ट आहे हा. ओके, म्हणजे 600 BC मध्ये याचा शोध लागलेला आहे. 600 BC थेल्स जे सायंटिस्ट आहे, ओके, जे आपण म्हणतो ना इलेक्ट्रिसिटीचा शोध कोण लावला त्याच्यामध्ये. तर 600 वर्ष म्हणजे जे एक तारीख असते ना, पहिलं तारीख, पहिला महिना, पहिलं वर्ष, त्याच्या मागं अजून 600 वर्ष मागं, बरं, तेव्हा स्टॅटिक चार्जचा कन्सेप्ट म्हणजे लोकांना जाणवत गेला की स्टॅटिक चार्ज काय आहे. ओके, तर स्टॅटिक चार्जचे असे भरपूर सारे एक्झाम्पल्स आपल्याला पाहायला भेटतात. आपण जर स्वेटर घातलं असेल खाली आणि कॉटनचं शर्ट म्हणजे कॉटनचं शर्ट असेल आणि स्वेटर असेल, तर स्वेटर काढताना तुम्हाला एक चटचट आवाज येतो, बरोबर, स्टॅटिक चार्जचा. कधी कधी आपल्याला एखाद्या आपल्याच हाताचा शॉक लागल्यासारखा होतो. स्टॅटिक चार्ज हा तुम्हाला इन्सुलेटरमध्ये सुद्धा पाहायला भेटेल. स्टॅटिक चार्ज हा तुम्हाला इन्सुलेटरमध्ये सुद्धा पाहायला भेटेल. मी सांगितलं तर दोन्ही काना बरोबर व्यवस्थित ऐका त्याला, दोन्ही काना इकडे लक्ष द्यावं. कारण मी एखादा कॉन्सेप्ट सांगितला, मग तुम्ही तो सोडून दिला, अर्धा सोडून आले, अर्धा पकडून आले, तर समजत नाही प्रॉपर. तर म्हणजे डाऊट पुढचा क्रिएट नाही होत जर तुम्ही 100% लक्ष दिलं तर. इन्सुलेटरमध्ये सुद्धा आपल्याला काय दिसू शकते, स्टॅटिक चार्ज. मागं मी तुम्हाला सांगितलं होतं, म्हणजे आता तुम्हाला आपल्या ऑनलाईन लेक्चरला आपण जर एक हायलायटर घेतला, हायलायटर माहिती आहे आपल्याला, हायलाईट करतो आपण, मी फक्त तोंडी सांगतो. आता आपण हायलायटर घेतला आणि हायलायटरला जर आपण आपल्या शर्टसोबत रफ केलं, तर तो हायलायटर आणि तो शर्ट हे दोन्ही काय होतील, चार्ज होतील. दोन्ही चार्ज. आता तो हायलायटर हे इन्सुलेटर आहे प्लास्टिकचाच, आणि हे शर्टसुद्धा कॉटनचं आहे, इन्सुलेटरचं आहे, बरोबर. तर दोन्हीही चार्ज होतील. कशाने चार्ज होतील म्हणजे काय, आता चार्ज कसे होत, चार्ज म्हणजे काय हेच आपल्याला शिकायचं आहे, आणि ते कसे चार्ज होतील तेही आपल्याला पाहायचं आहे. पण ते दोन्हीही चार्ज होतील म्हणजे त्याच्यामध्ये एक ऊर्जा येऊन जाईल, एक एनर्जी असेल त्याच्यामध्ये, दॅट इज कॉल्ड स्टॅटिक एनर्जी असं म्हणतो आपण त्याला. स्टॅटिक एनर्जी किंवा स्टॅटिक चार्ज जो घर्षणाने तयार होत आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, तुम्ही पाहिजे, टोपीचा फायदा नको घेऊ बरं, नाही ना, बरं ठीक आहे, मी मजाक करून आलो. तर मी म्हणत होतो तुम्ही ट्रक पाहिला असेल, काही प्रश्न विचारता सर तुम्ही ट्रक पाहिला का, आम्ही तर पाहिलाच आहे ट्रक, बरं. तर तुम्ही ट्रक पाहिला असेल आणि ट्रकच्या खाली तुम्ही चेन पाहिली असेल जी रोडला घासत असते, बरोबर. आता कधीतरी कोणाला तरी त्याचा आन्सर माहिती असेल आणि कधी त्याच्यावर कोणी विचार केला नसेलही, की बा आहे शोसाठी एक चैन घासून राहिली रस्त्यानं, पण ती शोसाठी नाही आहे, त्याच्या मागे खूप मोठं लॉजिक आहे. आणि ते काही ट्रकला तुम्हाला दिसेल, ज्या ट्रकवाल्यांना माहीत आहे त्याच्यासाठी, किंवा मग ज्यांच्यामध्ये तशा टाईपचा माल वाहतो त्याच्यासाठी. काय होतं की जेव्हा त्या ट्रकमधून, त्या लॉरीमधून जेव्हा मटेरियल्स वाहन होते, ते मटेरियल जर एकदम एखादी वस्तू नसेल, असं लहान छोटं वस्तू असेल किंवा काही बॉक्स असेल, तर त्यांचं काय होतं, घर्षण होते. जेव्हा तो रोडनं चालतो तेव्हा ते एकमेकाला तो माल काय करत राहतो, घासत राहतो, बॉक्सला बॉक्स म्हणा किंवा बॉक्सच्या आतमधले काही वस्तू. आणि घर्षणानं इलेक्ट्रॉनची होते देवाणघेवाण. सिम्पल पचून राहिलं थोडं. इलेक्ट्रॉनची होते देवाणघेवाण, आणि देवाणघेवाण झाली, नेहमी फक्त इलेक्ट्रॉनचंच वहन होते. बेसिकमध्ये आपण पाहिलेलं आहे, आता लक्षात ठेवजा, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं वहन होत नाही बस. आणि ते कोणत्या शेवटच्या कक्षामधल्या इलेक्ट्रॉनचं देवाणघेवाण. तर त्या फ्रिक्शनानं काय होते, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते, कोणी देते तर कोणी घेते, देवाणघेवाण होते, आणि त्याच्यामुळे त्या दोन वस्तू दोन चार्ज बनतात. ज्याच्याजवळ इलेक्ट्रॉनची संख्या जास्त होईल तो निगेटिव्ह चार्ज, ज्याच्याजवळ प्रोटॉनची संख्या जास्त होईल तो पॉझिटिव्ह चार्ज. असे दोन चार्ज बनतात, आणि दोन चार्ज बनले की मग ते जर जवळ असले की त्यांच्यामध्ये तयार होते स्पार्क. कारण की दोन शॉर्ट सर्किट करतो ना आपण, पाहिलं असेल, फेज आणि न्यूट्रलला, प्लस आणि मायनसला जर टच केलं डायरेक्ट विदाऊट रेजिस्टन्स, तर तिथं काय दिसते आपल्याला, स्पार्क. बस तशी स्पार्क त्यांच्यामध्ये तयार होते, आणि मग लागते आग, आणि मग तो ट्रक भडकते, बरोबर. समजलं पहा, लॉजिक पहा किती खतरनाक आहे. म्हणून मग अशा केसमध्ये तो स्टॅटिक चार्ज त्या ग्राउंड करण्यासाठी त्याला ते चेन लावून ठेवली, कारण टायर ते इन्सुलेट आहे ना, बरोबर. मग असा काही स्टॅटिक चार्ज तयार झालाही तर तो जमिनीमध्ये निघून जाईल. तर हे स्टॅटिक चार्जचं कन्सेप्ट आहे.
स्टॅटिक चार्ज तयार होते घर्षणाने. तर इथेच आपण तसं म्हणजे कसं ते तुम्हाला माहिती आहे आपली शिकवण्याची पद्धत कशी आहे की डाऊट हे मिनिमम आले पाहिजे विद्यार्थ्यांचे. आता एखाद्या विद्यार्थ्याला आता मी सांगून देईल पाहू रे हे प्लास्टिक आणि हे ग्लास आहे सर हे, तर मग तो आता ऐकूनही घेईल आणि नंतर मग क्लासच्या संपल्यानंतर डाऊट विचार सर प्लास्टिक ते इन्सुलेटर आहे माझ्यातून कसा काय चार्ज तयार झाला. आताच सांगितलं तुम्हाला इन्सुलेटर जरी असेल तरी त्याच्यामध्ये तुम्हाला स्टॅटिक चार्ज पाहायला भेटेल. जर डायनॅमिक चार्ज आहे तो नाही पाहायला भेटेल. डायनॅमिक चार्ज हा मोठ्या प्रमाणामध्ये आपण बॅटरीज किंवा जनरेटर्समध्ये तयार करतो. तर इथे एक प्लास्टिक घेतलं. प्लास्टिक तसं कंपाऊंड आहे, काही एक प्युअर मटेरियल नाही आहे, पण आपण प्लास्टिक घेतलं आणि इथे घेतला आपण ग्लास. आता फॉर एक्झाम्पल पहा इथे इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे 24, प्रोटॉनची संख्या किती आहे 24. सेम फॉर एक्झाम्पल म्हटलं बरं, हे मी नंबर्स माझ्या मतानं घेतलेले आहे फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी. ओके, की आपल्याला कळेल की चार्जसाठी एक उदाहरण घेतलं आहे फक्त एक. तर पहा, तर प्रॅक्टिकल उदाहरण नाही आहे. तर इलेक्ट्रॉनची संख्या 24 तर प्रोटॉनची संख्या पण किती असेल 24च. इकडे पहा प्लास्टिकमध्ये आपण प्रोटॉनची संख्या 18 तर इलेक्ट्रॉनची संख्या पण किती आहे 18. दोघांची संख्या सारखी आहे. तर लक्षात ठेवा जेव्हाही कोणत्याही वस्तूमध्ये इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या सारखी असते तेव्हा त्या वस्तूवर कोणताही चार्ज नसतो किंवा ॲटमवर सुद्धा कोणताही चार्ज नसतो. समजा आता एक ॲटम आहे, ॲटम आहे तुम्हाला त्याचं नावच ॲटम आहे. तर हा ॲटम आहे समजा आपल्याकडे, हा बारीक कण. ओके, कशाचा कॉपरचा. याचा अनुक्रमांक किती आहे सपोज 29. ओके, आता कॉपरचा ॲटम आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर 29 आहे. त्याचा अर्थ काय आहे याच्यामध्ये 29 प्रोटॉन. हा बेसिकची गरज पडू राहिले. किती आहेत प्रोटॉन 29, इलेक्ट्रॉन 29. एका प्रोटॉनवर जेवढा चार्ज आहे तेवढा सगळ्यावर सारखाच आहे. 29 जे इलेक्ट्रॉन आहे ते एका इलेक्ट्रॉनवर जेवढा चार्ज आहे तेवढा सगळे 29 इलेक्ट्रॉनवर चार्ज कसा आहे म्हणजे एकूण 29 प्रोटॉनचा चार्ज आणि एकूण 29 इलेक्ट्रॉनचा चार्ज सारखाच आहे. दोघे एकमेकाला काय करतील अपोज. तर टोटल चार्ज कसा असेल न्यूट्रल, म्हणजे याच्यावर कोणताही चार्ज नसेल. कुणावर या ॲटमवर. हाच नाही कोणता आहे. सपोज आता झिंक घेतला आपण, झिंक याच्या समोरचाच आहे सपोज 30. आता 30 आहे तर याच्यामध्ये काय आहे 30 इलेक्ट्रॉन आहे 30 प्रोटॉन आहे. दोघांची संख्या कशी आहे सारखी. दोघांची संख्या सारखी आहे म्हणजे दोघांचाही चार्ज इक्वल आहे आणि इक्वल असून तो एकमेकाला काय करत आहे नष्ट. त्याच्यामुळे याच्यावर कोणताही चार्ज आहे की नाही आहे. 30 प्रोटॉन 30 इलेक्ट्रॉन. इथे सांगा प्रोटॉन किती 29, इलेक्ट्रॉन किती 29, प्रोटॉन 29, इलेक्ट्रॉन 29. याच्यावर कोणताही चार्ज नाही आहे, नो चार्ज. न्यूट्रल, याच्यावर सुद्धा कोणताही चार्ज नाही आहे, नो चार्ज. मग ते मटेरियल असो की ॲटम असो, जेव्हा प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या काय असते सारखी असते तेव्हा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा चार्ज नसतो. सांगा मग याच्यावर कोणता चार्ज आहे का नाही. तसं लिहिलंच आहे तिथं नो चार्ज ऑर न्यूट्रल. इथे पाहून घ्या इलेक्ट्रॉन प्रोटॉनची संख्या काय आहे सारखी, न्यूट्रल ऑर नो चार्ज. आता ह्या दोन वस्तू घेतल्या आणि आपण रफ केल्या. आता तुम्हाला उदाहरण दिलं मी स्टॅटिक चार्जचं. आपण हाताने रफ केलं, ह्या घर्षण करत आहे दोघांमध्ये इथे मधात. तर घर्षण करत आहे तेव्हा काय होऊन राहिलं इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण. घर्षण म्हणजे इथं आपण त्याला रफ करत आहे. जसं रफ करत आहे तेव्हा इलेक्ट्रॉनचं होणार ट्रान्सफर. ठीक आहे, इलेक्ट्रॉन होतील ट्रान्सफर. आणि सपोज समजून घ्या की या प्लास्टिकमधले काही इलेक्ट्रॉन जे आहे ते याच्यामध्ये ट्रान्सफर झाले. दोनच इलेक्ट्रॉन पकडून घ्या. इकडचे 2 इलेक्ट्रॉन इकडे गेले. हे पहा इलेक्ट्रॉन आधी किती होते 18, आता किती राहिले 16. आणि ते 2 इकडे गेले तर आधी इलेक्ट्रॉन होते 24, आता किती झाले 26. हे इलेक्ट्रॉन खाली लिहिले आहे 26. तर हेच वस्तू खाली पाहून घ्या. आता याच्यामध्ये प्रोटॉनचे आधी होते तेवढेच आहे कारण प्रोटॉनचं कधी वहन होत नाही. तर प्रोटॉन तेवढेच आहे पण इलेक्ट्रॉन किती झाले 26. इलेक्ट्रॉनची संख्या वाढली. ज्याची संख्या जास्त तो चार्ज. आणि हे लक्षात ठेवा हेच कॅपॅसिटरमध्ये आहे बरं. जेव्हा आपण कॅपॅसिटर शिकू तेव्हा डबल रिपीट येणार हे आणि असंच्या असंच आपल्याला आठवलं पाहिजे. तर इलेक्ट्रॉनची संख्या वाढली. इलेक्ट्रॉनची संख्या वाढली म्हणजे याच्यावर निगेटिव्ह चार्ज. इकडे पहा आता प्रोटॉन आहे किती होते आधी 18, आताही 18 आहे पण आता इलेक्ट्रॉन कमी झाले 16 म्हणून प्रोटॉनची संख्या जास्त झाली वाढली. प्रोटॉनची संख्या वाढली म्हणजे प्रोटॉन आले नाही, त्याची संख्या कमी झाली म्हणून वाढली.
तर प्रोटॉनची संख्या आहे जास्त, म्हणून इथं कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. आणि मी याला काय केलं होतं, आधीच दुसऱ्या बाजूनं पेन्सिलसारखे टोक करून ठेवले होते, आधीच करून ठेवले होते, इथं दाखवले नाही तुम्हाला. आणि मग ते पेन्सिलसारखे टोक एकमेकाच्या समोर आणले एका स्पेसिफिक गॅपने. जसे ते जवळजवळ आणले तसंच त्याच्यामध्ये मला दिसली एक स्पार्क, बरोबर, एक स्पार्क दिसली, दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रिकल इफेक्ट. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला एक दिसली स्पार्क म्हणा याला, किंवा याला तुम्ही आर्क म्हणू शकता, स्पार्क ऑर आर्क. तर ही आर्क एक विजेचा काय आहे? परिणाम आहे. याच्या आतमध्ये वीज आहे, एनर्जी आहे, त्याचाच हा एनर्जी आहे म्हणूनच हे स्पार्क तयार झाली ना. जर एनर्जी नसती तर ही स्पार्क तयार झाली असते का? नाही, बरोबर. तर ही जी स्पार्क दिसली आहे हा एक इफेक्ट आहे, बरोबर. इफेक्ट कशाचा इफेक्ट आहे? तर चार्जचा इफेक्ट आहे. म्हणून चार्जची डेफिनेशन होते, चार्ज म्हणजे काय? तर चार्ज म्हणजे इट इज अ इलेक्ट्रिकल इफेक्ट. इलेक्ट्रिकल इफेक्ट, विजेच्या परिणामास चार्ज असे म्हणतात. म्हणजे जिथं जिथं तुम्हाला विजेचा परिणाम दिसेल तिथे तिथं काय आहे? चार्ज. फॅन दिसून राहिला, इलेक्ट्रिकल इफेक्ट आहे. फॅन फिरून राहिला म्हणजे तिथं चार्ज आहे, तिथं डायनॅमिक चार्ज आहे फक्त. आता सगळीकडे डायनॅमिकच असते बरं. स्टॅटिक चार्ज फक्त आपल्याला फक्त प्रॅक्टिकली पाहता येतो, म्हणजे त्याला ऑब्झर्व करता येते, त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचं काम करून घेता येत नाही. स्टॅटिक चार्जपासून आपल्याला कोणत्याही प्रकारचं कार्य करून घेता येत नाही, तो फक्त आपल्याला पडताळून पाहता येतो. जे काही कार्य आहे ते कोण करते? डायनॅमिक. पण डायनॅमिक चार्ज असाच तयार होऊन राहिला आहे. आता तुम्ही जेव्हा बॅटरी शिकणार तेव्हा तुम्हाला कळेलच की बॅटरीमध्ये पॉझिटिव्ह प्लेट आणि ज्या निगेटिव्ह प्लेट चार्ज होतात ते अशाच, फक्त इथं घर्षण झालं, तिथं केमिकलच्या सहाय्याने इलेक्ट्रॉनची काय होते? देवाणघेवाण, बस. ते इथे तर जिथे जिथे तुम्हाला फॅन फिरणे, मोटर फिरणे, लाईट लागणे, हे सगळे काय आहे? इलेक्ट्रिकल इफेक्ट आहे. इलेक्ट्रिकल इफेक्टला काय म्हणतो आपण? चार्ज. बरोबर. समजा दोन वायर आहे, दोन वायरमध्ये आपण शॉर्ट सर्किट, दोन वायर आहेत, दोन्ही वायर टच केले आणि काहीच नाही होऊन राहिलं, स्पार्क नाही होऊन राहिलं, काहीच नाही होऊन राहिलं, म्हणजे काय आहे? चार्ज नाही आहे. पण त्याच्यामध्ये फटाके फुटून राहिले आहे, चार्ज आहेत ते, बरोबर, अशा पद्धतीनं. ठीक आहे. आता या चार्जचं वैशिष्ट्य आहे. चार्जचं वैशिष्ट्य असं आहे की दोन, आता पहा, ही बॉडी कोणती आहे? निगेटिव्ह चार्ज. ही बॉडी कोणती आहे? पॉझिटिव्ह चार्ज. जर दोन बॉडी निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज असेल, म्हणजे वेगवेगळ्या असतील, तर यांच्यामध्ये नेहमी काय होते? अट्रॅक्शन. सेम जसं मॅग्नेट जर घेतले आपण, तर पहा इथे पहा, तुम्ही पहा, तुम्हाला माहित आहे मॅग्नेटला दोन ध्रुव असतात, एन आणि एस, नॉर्थ आणि साऊथ. आणि चुंबकाचा गुणधर्म आपल्याला माहित आहे की चुंबक जे आहे ते कधी एकमेकांकडे अट्रॅक्ट होते तर कधी एकमेकांपासून काय होते? रिपल होते. तर अट्रॅक्शन आणि रिपल्शन हे कसं होत? आता हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी आपण इथे लिहूया. हा एन पोल आहे, हा एस पोल आहे, हा एस आहे, हा एन आहे, हा इकडचा एस पोल, एन पोल, हा एन पोल आहे, हा एस पोल आहे, हा एस एन. पहा काय होईल? या दोघांमध्ये सारखे सारखे पोल आहे तर रिपल्शन होईल. या दोघांमध्ये अमोरासमोर अपोजिट पोल आहे त्याच्यामध्ये काय होईल? अट्रॅक्शन. इथे होणार अट्रॅक्शन आणि या दोघांमध्ये पण होईल रिपल्शन, बरोबर. दोन सारख्या पोलमध्ये होते रिपल्शन आणि दोन वेगवेगळ्या पोलमध्ये होते अट्रॅक्शन. बेसिक गोष्ट आहे. तसंच सेम इथं आहे की बा पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह चार्ज, आता हा जो आपण एक बॉल दाखवलेला आहे, एक सर्कल गोला, त्याच्यामध्ये लिहिला आपण प्लस, म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्ज बॉडी आहे, पॉझिटिव्ह चार्ज वस्तू आहे, आणि ही निगेटिव्ह चार्ज वस्तू आहे. दोघंही जवळ आहे एकमेकाच्या, त्या दोघांमध्ये काय होईल? अट्रॅक्शन. अट्रॅक्शन होतील, स्पार्क क्रिएट होईल, दोघंही न्यूट्रल बनतील, बरोबर. दोघंही काय बनतील? न्यूट्रल बनतील. अशा पद्धतीने जोपर्यंत एखाद्या माणसाचा राग आला तर तोपर्यंत एकमेकासोबत ते भांडण नाही करत आणि एकमेकाचं मन शांत नाही करत, तोपर्यंत ते शांत होतात का? नाही, बरोबर. तसेच हे पण आहे, जोपर्यंत याची टक्कर होत नाही तोपर्यंत हे शांत होत नाही. नंतर एकदा टक्कर झाली की दोघंही काय बनतात? न्यूट्रल. तसं इथं आहे, न्यूट्रल बनले, ते गेले, चार्ज निघून गेला त्याच्यामध्ये. आणि हे पहा काय आहे? पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तर याच्यामध्ये काय होईल? रिपल्शन. सेम मॅग्नेट सारखाच कन्सेप्ट आहे. इथे अट्रॅक्शन, तर इथं रिपल्शन. ते हे सगळं आपण त्या स्लाइडवर पाहिलं होतं. तर जेव्हा आपण रफ करतो तेव्हा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते. देवाणघेवाणीने इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या कमी जास्त होते, तेव्हा त्या वस्तू काय बनतात? चार्ज.
आणि जेव्हा त्या एका स्पेसिफिक डिस्टन्सने आपण जवळ आणतो तेव्हा तिथं काय भेटते आपल्याला, दिसते आपल्याला स्पार्क. आणि ती स्पार्क दिसणे म्हणजे काय आहे, एक इलेक्ट्रिकल इफेक्ट आहे. म्हणून आपण डेफिनेशनमध्ये काय म्हणणार, इट इज अन इलेक्ट्रिकल इफेक्ट. चार्ज म्हणजे काय, तर चार्ज म्हणजे विजेच्या परिणामास चार्ज असे म्हणतात. बस सिंपल डेफिनेशन आहे एकदम. ओके, आपल्याला लिहायची आहे. आता पहा याच्यामध्ये काय असते, जो चार्ज आहे तो आपण कुलाममध्ये मोजतो. 1 कुलाम 2 कुलाम असं. चार्ज जो आहे तो आपण कशामध्ये मोजतो आहे, कुलाममध्ये. ओके, 1 कुलाम 2 कुलाम. आणि तुम्हाला माहित आहे नेहमी इलेक्ट्रॉनचेच काय होते, देवाणघेवाण होते, म्हणून इलेक्ट्रॉन्स बद्दलच बोलतो आपण. तर 1 कुलाम, मला सांगा आपण 1 डझन केळी घेतली, 1 डझन केळी घेतली म्हणजे आपल्याला माहित आहे किती केळी आले तर 12. हे लहानपणी आपण पहिल्या दुसऱ्या वर्गात शिकलो आहे, बरोबर. 1 डझन, बरोबर. आता जसं आपण 1 कुलम चार्ज जर असेल कोणत्या वस्तूवर, कोणत्या बॉडीवर, किंवा कुठेतरी 1 कुलम चार्ज एवढा ट्रान्सफर झाला असेल, मोजावं लागेल ना, काहीतरी युनिट असेल त्याचं, ठीक आहे. तर जेव्हा हा चार्ज ट्रान्सफर होत आहे किंवा मग तिथे आहे, तेव्हा त्याला आपण जेव्हा मोजत आहे 1 कुलाम 2 कुलाम 3 कुलाम, तर त्याचा कन्सेप्टही समजला पाहिजे की बा 1 कुलाम म्हणजे असते तरी किती. जसं 1 किलो म्हटलं आपण, 1 किलो साखर, तर निदान तुम्हाला लक्षात येते की 1 किलो साखर जर पन्नीत भरली तर जवळपास एवढी भरेल बा, बरोबर. आणि 4-5 दिवस पुरेल आपल्या घरात, एवढा काहीतरी आपल्याला अंदाज येऊन जाते, ठीक आहे. तर तसंच 1 कुलाम चार्ज आहे. तर 1 कुलाम चार्ज म्हणजे काय होईल आता, 6.242 गुणेला 10⁻18 इलेक्ट्रॉन्स. ई फॉर इलेक्ट्रॉन्स. इथे प्रोटॉन नाही आहेत, इथे फक्त काय येतील, इलेक्ट्रॉन. कारण इलेक्ट्रॉनचंच काय होतं नेहमी, देवाणघेवाण, ठीक आहे. याच्यामुळे ऑरमध्ये लावाल प्रोटॉन. तर 6.242 गुणेला 10⁻18. मग असेच सांगितलं होतं, आठवते का मी तुम्हाला. 6 हे तर जसं तसंच लिहिलं मी. 10⁻18 म्हणजे एकावर 18 शून्य, आणि 10वर लिहायचे असेल तर 1 कमी लिहा, 17. तसंच चालेल ना, म्हणजे ते 18 होऊन जातील. 10वर लिहायचे 17 लिहा, 1वर लिहायचे असेल तर 18 लिहू शकता. तर इथं 18 0 लिहू आपण. हे 3 6, हे 9, हे 12, हे 15, आणि हे 3 18, बरोबर. एवढे सारं. आता इथं आहे पॉईंट. हा पॉईंट जर तुम्हाला काढायचा असेल तर लक्षात ठेवा मित्रांनो, आता इथं बेसिक आहे, जास्त टाइमपास वालं काम करणार नाही मी, कारण की जे गोष्टी झालेल्या आहेत रिपीटर्सवाल्या विद्यार्थ्यांचा पण आपल्याला विचार करायचा आहे. जसं पहा मी तुम्हाला सांगतो आता इथं, 1 मिनिट. थोड्या वेळ साईडला ठेवू आपण. आता हा प्रश्न आपण घेणार नव्हतो पण डबल घेतला. 1 कुलाम चार्ज इक्वल टू, 1 कुलाम चार्ज म्हणजे किती होते, 1 कुलाम चार्ज इक्वल टू. आता आपल्याला माहितीच आहे 6.242 गुणिले 10⁻18 एवढं होते. समजा हा पेपरमध्ये जर प्रश्न आला तर मोस्ट ऑफ द मुलं याचं उत्तर ए देतात आणि निघून जातात समोर, म्हणजे पुढच्या क्वेश्चनवर चालले जातात. पण ते विचारच नाही करणार की याचं उत्तर जर ऑप्शनमध्ये ए बी असेल किंवा मग ऑल ऑफ द अबव असेल, तर इथं तिन्ही उत्तर बरोबर आहे आपले. म्हणजे 4थ्या नंबरचा पर्याय बरोबर आहे, ऑल ऑफ द अबववाला. कसा पहा, याच्यामध्ये पॉवर पहा किती झाली, 19. तर पॉईंट इथं नाही आहे, पॉईंट 6च्या इकडे आला आहे डावीकडे. ह्याच्यामध्ये चेक करा पॉवर किती झाली, 16. पॉईंट दिसूनच नाही राहिला, पॉईंट गेला कुठं, बरोबर. असा हा पॉईंटचा खेळ आहे. म्हणजे पॉईंट आपण इकडे तिकडे करू शकतो. मग इकडे तिकडे करायचा कसा ते पाहून घ्या इकडे याच्यामध्ये. तर जेव्हा तुम्ही असं लिहिलं 10⁻18 म्हणजे 1वर 18, आणि त्या ठिकाणी जर कुठं ऑलरेडी पॉईंट असेल तर या पॉईंटचं ट्रान्सफर होते लेफ्ट आणि राईट. तर जर हा पॉईंट राईट साईडला शिफ्ट करत असेल, आपण राईट साईडला शिफ्ट करत असाल, तुमची इच्छा 1 डिजिट शिफ्ट करा, 2 डिजिट शिफ्ट करा, 3 डिजिट शिफ्ट करा. 3 डिजिट नंतर शिफ्ट केला तर तो पडून जाईल. तुम्ही 2 डिजिट नंतरही शिफ्ट केला तर तो पॉईंट इथं काय करेल पहा बरं, असा येईल तो. तर याला काही इज्जत नाही आहे, तर आपण याला गायब करून टाकू शकतो, ठीक आहे. म्हणजे याचं सोडून देऊ आपण त्याला. तर इथं काय होतील फक्त 624. तर जेवढ्या डिजिट तुम्ही इकडे ट्रान्सफर कराल तेवढे तिकडचे 0 काय होतील, कॅन्सल होतील. सपोज समजा मी जर आता या नंबरला इकडे ट्रान्सफर केलं एवढं 2 डिजिटमध्ये, तर हे होऊन जातील असा. पहा झालं असा. ते इकडे सांगा बरं किती 0 लिहू आता मी याच्यातले. एवढं लिहिल्यापेक्षा यालाच कॉपी पेस्ट करतो ना, आपला वेळ वाचेल. त्याच्यातले 2 0 काय होऊन जातील, मायनस होऊन जातील. याला ठेवू देऊ आपण आणि देन कॅन्सल करू. 2 0 झाले कॅन्सल. जर याला आपण अजून एक डिजिट शिफ्ट केलं असतं तर
एक झिरो आणखी कमी झाला असता. आता याच नंबरला तुम्हाला लिहायचं असेल तर याला काही इज्जत नाही आहे, त्याला सोडून देऊ आपण. 624 गुणेला, आता हे एवढा सारा नंबर लिहित बसता का, तर डायरेक्ट लिहा. 10चा घातांक किती झिरो आहेत हे, 16. तिथं 16 लिहून टाका, सरळ सरळ. तर म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर कधी तुम्हाला हे कॅल्क्युलेशन्स आलं तर जेव्हाही तुम्ही पॉईंटला उजवीकडे शिफ्ट कराल तेव्हा ते हे झिरोज आहे, किती झिरो आहे इथं, 18, ते झिरो काय होतील, कमी होतील. पाठ करून ठेवा बरं. आणि जर तुम्ही या पॉईंटला डावीकडे शिफ्ट कराल तर हे झिरो काय होतील, वाढतील. ठीक आहे, उलट. तर म्हणून मग आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं असेल, त्याचं उत्तर काय येणार आहे, ऑल ऑफ द अबव. पाहून घ्या तुम्ही. 1 कुलाम आहे, डायरेक्ट शॉर्टकट सांगतो आहे. 6.242 गुणिले 10चा घातांक 18, राईट साईडला शिफ्ट करा, झिरो काय होतील, कमी. हा पहा इथे शिफ्ट केला, किती घरं शिफ्ट केला, 2, म्हणून इथं किती झाले, 18चे झिरो 16, कमी झाले. यालाच तुम्ही असे लिहू शकता, 624.2 लिहिणं काय आणि 624 सारखंच आहे ऑलमोस्ट. म्हणजे याला सोडून दिला आपण, इरर जसं म्हणते ना, 10,001 रुपये आहे तर 10,001 रुपये आपण 1 रुपयाला काही गिनत नाही, अशा टाईपचं. तर खाली पहा, इथं काय केलं आणि पॉईंटला डावीकडे सरकवलं तर झिरो काय होतील, वाढतील. एक कोणताही लक्षात ठेवा, दुसरं फुकटच भेटते. जर उजवीकडे सरकवल्यानं झिरो कमी होत असेल तर डावीकडे सरकवल्यानं झिरो कमी थोडी होतील, काय होतील, वाढतील. त्याच्या उलट होईल. मग इथे डावीकडे सरकवलं तर झिरो वाढतील. ते पहा, 6च्या इकडे शिफ्ट केलं आपण, ते किती झाले, 10चा घातांक 19. अजून एक शिफ्ट केलं तर इकडे, समजा इथं असं शिफ्ट केलं. आता सर इथं तर नंबरच संपले, हा नंबर जरी संपले तरी तुम्ही तिथं झिरो वाढवू शकता. 0.0 असं जर केलं आपण 624 तर इथे किती होतील, मग 20 होतील, अशा पद्धतीनं. ठीक आहे, ते एवढं बेसिक लिहून घ्या पहिले. चार्ज, आता चार्ज लिहायचा आपल्याला, तर चार्ज कसा लिहिणार तुम्हाला सांगतो मी, तुम्ही त्याच पद्धतीने लिहा. हे बाकी तुम्हाला नोट्समध्ये सगळं भेटेल, फक्त तुम्ही जेवढं शॉर्टकट आहे तेवढं लिहून घ्या. ते इथे लिहा पहिले, चार्ज, ज्याला मराठीमध्ये आपण भार असं म्हणतो. चार्ज हा क्यू अक्षराने दाखवला जातो आणि कुलाममध्ये मोजला जातो. क्यू अक्षराने दाखवतो आणि कुलाममध्ये त्याला आपण मोजतो. ठीक आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला लिहून दिलेलं आहे त्याच पद्धतीने लिहा, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. लिहून घ्या जसं आहे तसं. सगळं आलं त्याच्यामध्ये. आता राईट साईडला जी छोटीशी आपण डायग्राम काढली
त्या डायग्राममध्ये दिली डावीकडे दिसते तुम्हाला मोर प्रोटॉन, जास्त प्रोटॉन आहे म्हणून पॉझिटिव्ह चार्ज, जास्त इलेक्ट्रॉन आहे म्हणून निगेटिव्ह चार्ज. झालं लिहून? ओके. पहा पुढे चार्ज कडलाय, पॉझिटिव्ह चार्ज पहा, मोर प्रोटॉन, प्रोटॉन संख्या जास्त आहे म्हणून पॉझिटिव्ह चार्ज, मोर इलेक्ट्रॉन म्हणून निगेटिव्ह चार्ज. ते जवळ आले, याच्यामध्ये काय दिसली आपल्याला? स्पार्क. तर तो झाला इलेक्ट्रिकल इफेक्ट. आणि हा इलेक्ट्रिकल इफेक्ट म्हणजे काय आहे? चार्ज. विजेच्या परिणामास चार्ज असे म्हणतात. तुम्हाला भविष्यात मी विचारेल की चार्ज काय आहे, तुमच्या तोंडातून फक्त 2 शब्द बाहेर आले पाहिजे, एक तर विजेचा परिणाम, नाही तर मग इलेक्ट्रिकल इफेक्ट. बस, इलेक्ट्रिकल इफेक्ट. आणि हा चार्ज आपण दाखवतो कुलाममध्ये, क्यू अक्षरानं दाखवतो आणि कुलाममध्ये मोजतो. आणि 1 कुलाम हे आपल्याला पाठ पाहिजे की 1 कुलाम म्हणजे 6.242 गुणिले 1018 इलेक्ट्रॉन्स. बस, हे इलेक्ट्रॉन्समध्ये सांगायचं आहे. आणि तुम्हाला एकच पाठ करायचं आहे, बाकी काही नाही. आणि तुम्हाला हे एवढं लक्षात ठेवायचं आहे की राईट साईडला सरकलं तर 0 कमी होतील आणि डावीकडे सरकलं तर 0 हे वाढतील. दिसते तुम्हाला, राईट साईडला सरकवलं 0 हे कमी होतील. याला जर आपण राईट साईडला इथंच टाकून द्या 2 ॲरो, बस हे असे राईट साईड. आणि इथंच नाही, कुठंही कोणतंही आलं राईट साईडला सरकवलं तर हे 0 काय होऊन जातील? कमी होतील. हे ॲरोवरून लक्षात येऊन जाते आपल्या. आता पुढची डेफिनेशन असते आपली करंटची. तर करंटची डेफिनेशन, करंट काय आहे हे आपण ऑलरेडी पाहिलंच आहे, बरोबर. इलेक्ट्रॉनच्या वहनास करंट असे म्हणतात. आणि त्याच्या मागे जो दाब आहे त्याला म्हणतोय आपण व्होल्टेज. ठीक आहे. आता जी इलेक्ट्रिसिटी आहे ती जनरेटेड बाय, तर 3 टाइप्स ऑफ जनरेशन आहे इलेक्ट्रिसिटी. म्हणजे वीज जी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी तयार केली जाते. जसं तुम्ही आता पॉवर प्लॅन्टचे नाव ऐकले असेल, थर्मल पॉवर प्लॅन्ट. थर्मल पॉवर प्लॅन्ट म्हणजे औष्णिक विद्युत, बरोबर, प्रकल्प ज्याला म्हणतो आपण, औष्णिक वीज प्रकल्प, जिथे कोळशाच्या सहाय्याने काय तयार केलं जाते? वीज तयार केली जाते. आता थर्मल पॉवर प्लॅन्ट कोळशाच्या सहाय्याने वीज तयार केली जाते, तर कोळशात डायरेक्ट वारे टाकले आणि वीज बाहेर येऊन राहिली असं तर नाही आहे, बरोबर. कोळशाला गरम करून त्याच्या ॲक्च्युली कोळशाला जाळून काय केलं जाते? उष्णता मिळवल्या जाते. उष्णतेवरून पाणी गरम केलं जाते, पाण्याची वाफ होते, ती वाफ प्रेशराईज राहते तर टर्बाईनला फिरवते, टर्बाईन फिरते तर जनरेटर फिरते, जनरेटर फिरले तर वीज निर्मिती होते. शॉर्टकट सांगितलं एकदम, मग हे डिटेलमध्ये आपण पुढे पाहू. ठीक आहे. थर्मल पॉवर प्लॅन्ट. न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट म्हटलं तर जे अणुबॉम्बमध्ये आपण वीज, अणुबॉम्बमध्ये जे ॲटॉमिक एनर्जी यूज करतो तीच एनर्जी वापरली जाते. इथूनही तुम्हाला उष्णताच भेटते, फक्त तिथं कोळसा वापरत होतो आपण पाण्याला गरम करण्यासाठी, इथं आपण ॲटॉमिक एनर्जी वापरतो, बाकी सगळं सारखंच आहे. हायड्रो पॉवर प्लॅन्ट, डॅम वगैरे, बरोबर. डॅम वगैरे म्हणजे जिथून पाणी पडते वरतून खाली, त्या पाण्यामध्ये फोर्स आहे आणि त्या फोर्सवरून आपण टर्बाईनला फिरवतो, ब्लेडला फिरवतो, ब्लेड फिरले की शाफ्ट फिरते, शाफ्ट फिरला तर इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. हे आपल्याला माहीत आहे. हे झालं हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट. आता असंच काही गॅस पॉवर प्लॅन्ट सुद्धा असतात. पण हे जेवढेही पॉवर प्लॅन्ट्स आहे या सगळ्यांमध्ये जनरेटर्स आहे, म्हणजे फिरवूनच वीज निर्मिती केल्या जात आहे, जनरेटर्स आहे. म्हणजे असं नाही की न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टमध्ये वेगळा कन्सेप्ट हा फक्त प्राइमवरचा आहे. तुम्ही मेकॅनिकल पॉवर कशी तयार करत आहे हे बदलत आहे, बाकी पुढचं तसंच आहे. थर्मल पॉवर प्लॅन्ट कोळशाने वीज निर्मिती, म्हणजे तिथं तुम्ही जनरेटरला फिरवतच आहे, की याच्यामध्ये न्यूक्लिअरमध्ये सुद्धा तुम्ही जनरेटरला फिरवतच आहे. आणि हायड्रोमध्ये सुद्धा तुम्ही काय करताय? जनरेटरलाच फिरवत आहे. आता वाइंड पॉवर प्लॅन्ट आहे, पवनचक्की, तर तिथं का हवेपासून वीज, हवा वायरला लागते मग वीज तयार होते असं आहे का? नाही. तिथेही काय आहे, शेवटी ब्लेड फिरूनच राहिले, म्हणजे तुम्ही जनरेटरला फिरवतच आहे. तर हे जे वेगवेगळे लोकेशन्स आहे, हे जे डिफरंट टाइप्स ऑफ पॉवर प्लॅन्ट झाले, याला म्हणतो आपण डिफरंट टाइप्स ऑफ पॉवर प्लॅन्ट. हे काही एनर्जी सोर्सेस नाही आहे, हे म्हणजे आहे एनर्जी सोर्सेसच, पण ते एक बेसिक नाही आहे. जसं सोलर पॉवर प्लॅन्ट जो आहे तो वेगळा कन्सेप्ट झाला, बॅटरी जो आहे तो वेगळा आहे, जनरेटर जो आहे तो वेगळा आहे, अशा पद्धतीने. म्हणून मग जे पॉवर प्लॅन्टचे टाईप नाही सांगत आहे मी तुम्हाला, इथे मी सांगत आहे जनरेशन टाइप्स. इलेक्ट्रिसिटी जनरेटेड बाय, तर इलेक्ट्रिसिटी जनरेटेड बाय इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक करंट किंवा इलेक्ट्रिसिटी, याला एक काम करू, इलेक्ट्रिसिटी लिहू आपण इथं थोडंसं दूर करू. तर इलेक्ट्रिसिटी जनरेटेड बाय, तर इलेक्ट्रिसिटी जनरेटेड करू शकतो आपण 3 गोष्टीने. एक आहे केमिकली जनरेटेड इलेक्ट्रिसिटी, केमिकल म्हणजे रसायन, तर रासायनिक क्रियेने आपण वीज निर्मिती करू शकतो. रासायनिक क्रियेने वीज निर्मिती कुठं करू शकतो आपण? सेल आणि बॅटरी.
जे बेसिक आहे त्याला पटकन दाखवून मोकळं करू आपण, तिथं आपल्याला वेळ द्यायचा नाही आहे. सेल आणि बॅटरीमध्ये आपण वीज निर्मिती करू शकतो. फोटोव्होल्टिक जनरेटेड इलेक्ट्रिसिटी. फोटोव्होल्टिक जनरेटेड इलेक्ट्रिसिटी म्हणजे सोलर, बरोबर. प्रकाशाने वीज निर्मिती. आता प्रकाशाने वीज निर्मिती कुठं होते माहिती आहे आपल्याला? ठीक आहे, पहा. सोलर. फोटोव्होल्टिक, फोटॉन्स असतात ते फोटोव्होल्टिक, तर प्रकाशाने वीज निर्मिती. त्याचं एक्झाम्पल काय आहे आपलं? सोलर सेल किंवा सोलर प्लेट. प्लेट जे असते त्याच्यामध्ये छोटे छोटे सेल्स असतात आणि त्या सेल्सपासून आपल्याला इलेक्ट्रिक सप्लाय भेटतो, इलेक्ट्रिसिटी भेटते आणि मग लार्ज अमाऊंट ऑफ आपण त्याला तयार करून एक इन्व्हर्टर लावून AC मध्ये कन्वर्ट करून मग आपण त्याला यूजमध्ये आणतो. आता तुम्हाला माहीत असेल सोलर जे सोलर पॉवर प्लांट म्हणजे सोलर जिथून आपण घरोघरी लावत आहे किंवा सोलर फार्मिंग सुद्धा होत आहे आता, म्हणजे लोक पडीत शेतामध्ये सुद्धा आता सोलर प्लेट्स लावत आहे, वीज निर्मिती होत आहे आणि नंतर ती जी तयार झालेली वीज आहे ती MSEBला विकत आहे, म्हणजे याच्यापासून त्यांना इन्कम सुद्धा भेटत आहे. याला आपण म्हणतो सोलर फार्मिंग. ते एक बेसिक कन्सेप्ट आहे, तो तुम्हाला सांगून देतो आहे की जे सोलर प्लेट्स असतात, जे लोक म्हणतात की आता सोलर लावला आपण आपल्या घरी, तर लाईन गेल्याच्या नंतर सुद्धा लाईट जे MSEBची लाईट आहे ती गेल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला आपली लाईट चालू राहील. तसं नाही आहे, बरोबर. त्याच्यासाठी मग तुम्हाला बॅटरीज लावावं लागेल. जर MSEBची लाईन गेल्याच्या नंतरही जर तुम्हाला वीज पाहिजे असेल तर मग तुम्हाला एक प्रकारे इन्व्हर्टर लावल्यासारखंच झालं ते, तर मग सेपरेट इन्व्हर्टर लावावं लागतं तसंच. पण ते म्हणून लोक कधी वापरत नाही. त्या सोलरवर बॅटरीज न लावता डायरेक्ट आपण काय लावतो? इन्व्हर्टर लावतो. सोलर प्लेटमध्ये जी वीज तयार होते ती डायरेक्ट आपल्या घरामध्ये वीज नाही यूजमध्ये येत नाही. जसं आता आपण आपला हे क्लास आहे, या क्लासच्या वरती आपण सोलर प्लेट लावून ठेवल्या, तर त्याची आता लाईनही आहे आणि सोलरमध्ये वीजही तयार होऊन आली. तर मग आता हे जे लाईट आणि फॅन आहे हे वरच्या सोलर प्लेटवर चालतील तर असं नसते. लाईट आहे आता वीज सोलर तयार करू राहिलं तर हे याच्यावर चालतील असं नाही आहे. खूप साऱ्या लोकांना माहीत नसते. जी वीज तयार होते ते DC होते, मग ती कन्वर्ट होते AC मध्ये. त्याला एक इन्व्हर्टर असतो, इन्व्हर्टर करतो इन्व्हर्ट DCचं AC मध्ये. आणि ती एक मीटर, जे आपल्या घरचं मीटर सुद्धा चेंज होते. जेव्हा आपण सोलर लावतो तेव्हा मीटर चेंज होऊन जाते, ओके. ते रिव्हर्स फॉरवर्ड मीटर राहते. तर त्या सोलरमध्ये जी वीज तयार झाली असेल ती वीज जाते MSEB मध्ये, बरोबर, त्या लाईनमध्ये. आणि लाईनची वीज आपण वापरतो, म्हणजे आपली तिथं जाते, तिथून आपल्याला सिंक्रोनायझेशन म्हणतो आपण, पण आपण डायरेक्ट नाही यूज करत. ठीक आहे, अशा टाईपचे हे सोलरचे पार्ट्स असतात. तर थोडक्यात आपण इथं होतं म्हणून पाहिलं तर सोलर सेल. देन इथं थर्ड दिसते तुम्हाला मॅग्नेटिकली जनरेटेड इलेक्ट्रिसिटी. मॅग्नेटिकली जनरेटेड इलेक्ट्रिसिटी म्हणजे चुंबकाच्या सहाय्याने सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये आपण आज जवळपास असं पकडून घेऊ की 90% वीज जी आहे ती आपण याच गोष्टीचा वापर करून तयार करतो आहे. मॅग्नेटिकली जनरेटेड इलेक्ट्रिसिटी म्हणजे चुंबकाच्या सहाय्याने वीज निर्मिती. चुंबक माहितीच आहे आपल्याला, चुंबक आहे, चुंबक घेते ते, बरोबर, म्हणजे एकमेकाला काय होते? चिपकते. ठीक आहे. आताच पाहिलं आपण दोन वेगवेगळे पोल काय होतील? अट्रॅक्ट होतील आणि दोन सारखे पोल हे रिपल होतील. ठीक आहे. तर जे AC-DC जनरेटर्स आहे, AC-DC जेवढे जनरेटर्स असेल त्याच्यामध्ये आपण चुंबकाच्या सहाय्यानेच वीज निर्मिती करतो. आता 3 कन्सेप्टमधला डिटेलमध्ये आपल्याला पहिला कन्सेप्ट पाहायचा आहे, केमिकली जनरेटेड इलेक्ट्रिसिटी. पहिले तुम्ही एवढे 3 नावं लिहून घ्या, मग आपण पुढे जाऊ. शॉर्टकट लिहून घ्या. ठीक आहे. पहा, तर 3 टाईप जे आहे त्यातला पहिला टाईप पाहू आपण आता, केमिकली जनरेटेड इलेक्ट्रिसिटी सेल्स किंवा बॅटरीपासून. तर पहिल्याचं उदाहरण कोणतं आहे समजा आपलं? सेल किंवा बॅटरी. डायरेक्ट आता बॅटरीचं कन्स्ट्रक्शन थोडक्यात माहिती आहे का? बॅटरी पाहिली आहे आपण. बॅटरीला काय असते? एक कंटेनर असते. ठीक आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल असतात, बरोबर आहे. सगळ्यात पहिले ते एक कंटेनर असेल, त्या कंटेनरमध्ये प्लेट्स असतील. ठीक आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, आणि केमिकल असेल. त्याच्यामध्ये आपण एवढं सारांना दाखवतो, फक्त बेसिक लेवलला दाखवू शॉर्टकटमध्ये. तर इथे 2 आपण हे दाखवून देऊ प्लेट.
प्लेट किंवा इलेक्ट्रॉड, ज्याला आपण इलेक्ट्रॉड म्हणू. ठीक आहे. हे दोन इलेक्ट्रॉन, याच्यातला एक जो इलेक्ट्रॉन आहे हा कॉपरचा आहे आणि एक जो आहे तो झिंकचा आहे. ठीक आहे. आता हा कन्सेप्ट आहे, असं काही नाही आहे की आपल्याला वेगवेगळे हेच घ्यावं लागेल, ज्याच्यानुसार आहे तेच. ते कॉपर आहे, एक झिंक आहे. Cu कॉपर, Zn म्हणजे झिंक. तर कॉपर आणि झिंक हे झाले दोन आपल्याकडे इलेक्ट्रॉड. आता इथं पहा काय आहे याच्यामध्ये. कॉपरचा अणुक्रमांक आपल्याला माहितीच आहे. कॉपर हा काय आहे आपल्याकडे, पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉड म्हणू आपण, पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉड. ते 29 अणुक्रमांक आहे त्याचा. आणि हा आहे समजा आपल्याकडे झिंक. फुल नाव लिहू आपण याचा, कॉपर आणि इथे झिंक. हा जो झिंक आहे हा निगेटिव्ह इलेक्ट्रॉड आहे. हे दोन इलेक्ट्रॉड टाकले आपण त्या कंटेनरमध्ये. असे टाकून तर काहीच नाही होणार आहे आजीवन. बरं, याच्यामध्ये आपल्याला काय टाकावं लागेल, केमिकल. ठीक आहे, इथं टाकू आपण केमिकल. आता केमिकलमध्ये काय करायचं आपल्याला, इथं टाकायचं आपल्याला डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे ॲसिड आहे, पण त्या ॲसिडमध्ये पाणी मिक्स आहे. ओके, 3:1 सिंपल या रेशोमध्ये. 3:1 म्हणजे 3 भाग पाणी आहे आणि 1 भाग ॲसिड आहे. ॲसिड कोणतं, तर H2SO4च ॲसिड आहे. बरं, H2SO4 हे ॲसिड आहे आणि त्याच्यामध्ये आपण 3 भाग पाणी टाकलं, 1 भाग ॲसिड आणि 3 भाग पाणी, असं ते 4 भाग जे आहे ते बनलं असेल आपल्याकडे पूर्ण इलेक्ट्रोलाइट. याला म्हणतोय आपण, हे जे आपण दाखवलं तर केमिकल लिक्विड, तर हे आहे इलेक्ट्रोलाइट डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे DIL डायल्यूट. ओके, आणि H2SO4. तर हे किती भाग आहे, 3:1. 3:1 म्हणजे याचा अर्थ काय होऊन राहिला आहे, 3 भाग जे आहे ते पाणी आहे आणि 1 भाग जे आहे ते H2SO4 म्हणजे ॲसिड आहे. H2SO4 ॲसिड आहे आणि 3 भाग पाणी वॉटर आहे. असं 4 भाग मिळून हे काय बनलं आपल्याकडे, डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोलाइट. हे झालं इलेक्ट्रोलाइट आणि हे झाले इलेक्ट्रॉड. बेसिक आहे पूर्ण हे. ठीक आहे, इलेक्ट्रॉड. आता जसं आपण हे केमिकल याच्यामध्ये टाकलं, हे इलेक्ट्रॉड, तर काय होईल याच्यामध्ये, केमिकल रिॲक्शन होईल. केमिकल रिॲक्शन होईल तर इलेक्ट्रॉनचे काय होईल, देवाणघेवाण. केमिकल रिॲक्शन, आता जसं तुम्ही पाहिलं असेल सोलर प्लेटवर जसा प्रकाश पडतो तर इलेक्ट्रिसिटी जनरेट होतात, कारण की इलेक्ट्रॉनचं देवाण म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात एनर्जीने, हीटने. जसं इथं आपण केमिकलमध्ये हे इलेक्ट्रॉन टाकले तर केमिकल रिॲक्शन होते आणि केमिकल रिॲक्शन झाल्यामुळे हे जे आपलं हे आहे झिंक, या झिंकवर म्हणजे या झिंकवर म्हणा की आता जसं ते लोडनुसार होते, कॉपरवरचे. कॉपरचा अनुक्रमांक किती आहे, 29. कॉपरचा अनुक्रमांक आहे 29. त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये आहे एकच फ्री इलेक्ट्रॉन आणि झिंकच्या शेवटच्या कक्षेमध्ये आहे 2, कारण याचा अनुक्रमांक आहे 30. तर झिंकवरचे तर मुक्त होऊ शकतात, कॉपरचेही मुक्त होऊ शकतात, पण या ॲसिडचं जे मटेरियल यूज केलं आपण त्याच्या प्रॉपर्टीजनुसार फक्त कॉपरवरचेच इलेक्ट्रॉन मुक्त होतात. जो शेवटच्या कक्षेमधला इलेक्ट्रॉन आहे तोच फक्त मुक्त होतो आणि तो येतो या झिंकवर. म्हणजे कॉपरवरचे इलेक्ट्रॉन कोणावर येतात, झिंकवर. तर कॉपरवरच्या इलेक्ट्रॉनची संख्या कमी होऊन राहिली की जास्त होऊन राहिली, इकडचे इलेक्ट्रॉन तिकडे चालले. बरोबर, इकडचे इलेक्ट्रॉन तिकडे चालले म्हणजे इकडे इलेक्ट्रॉनची संख्या काय होऊन राहिली, वाढत आहे. इकडे इलेक्ट्रॉनची संख्या वाढत आहे म्हणजे हा काय होईल, निगेटिव्ह चार्ज. बरोबर, हे निगेटिव्ह लिहिले आपण शॉर्टकटमध्ये, हा होऊन जाईल निगेटिव्ह चार्ज. कशामुळे समजलं का, कॉपरवरचे इलेक्ट्रॉन कुठे गेले, झिंकवर. तर हा इथे इलेक्ट्रॉनची संख्या वाढली, इथे इलेक्ट्रॉनची संख्या वाढली म्हणजे मोर इलेक्ट्रॉन्स आणि मोर इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय झालं आहे, निगेटिव्ह चार्ज. इथे जर आपण पाहिलं तर इथं पॉझिटिव्ह चार्ज. का बरं पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉनची संख्या कमी झाली. इलेक्ट्रॉनची संख्या कमी झाली म्हणजे प्रोटॉनची संख्या वाढली. इथं झालं आपल्याकडे पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर, इकडचे इलेक्ट्रॉन तिकडे गेले, या कॉपरवरचे इलेक्ट्रॉन झिंकवर गेले. कॉपरवरचे इलेक्ट्रॉन झिंकवर गेले म्हणजे कॉपरवर इलेक्ट्रॉनची संख्या झाली कमी, तर प्रोटॉनची संख्या झाली जास्त.
बरोबर. मग जास्त झाल्याच्या कारणानं कोणता चार्ज झाला? पॉझिटिव्ह चार्ज. तिकडे निगेटिव्ह चार्ज आहे, इकडे पॉझिटिव्ह. आता हे जे दोन रॉड आहे, दोन रॉड म्हणा किंवा इलेक्ट्रॉड म्हणा, हे इलेक्ट्रॉड, ओके, हे दोन इलेक्ट्रॉड काय झाले? चार्ज झाले, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज झाले. आणि समजून राहिलं ना? ठीक आहे. आता हे चार्ज झाले आणि आपण याला दोन वायर लावले आणि त्या दोन्ही वायरनं डायरेक्ट याला शॉर्ट केलं तर काय होईल? स्पार्क होईल. ते काय झालं? इलेक्ट्रिकल इफेक्ट. आता इथं स्टॅटिक चार्ज नाही आहे, इथं कोणता चार्ज आहे? डायनॅमिक. स्टॅटिक चार्ज नाही आहे, डायनॅमिक चार्ज आहे. पण आता शॉर्ट सर्किट जर केलं आपण तर काय होईल? स्पार्क होईल आणि ती एनर्जी पूर्ण नष्ट होईल. आपल्याला त्या एनर्जीपासून काहीतरी वर्क करून घ्यायचं आहे, तर मग आपण काय करू? या दोन इलेक्ट्रॉडच्या मधात एक लॅम्प जोडू. लॅम्प जेव्हा आपण जोडू तेव्हा लॅम्पला रेजिस्टन्स आहे, कारण की लॅम्पच्या आतमध्ये आहे, समजा हा लॅम्प आहे आपला, ओके, ही वायर आहे. तर लॅम्पच्या आतमध्ये सपोज फिलामेंट आपला टंगस्टनचं, बरोबर. तर टंगस्टनचं फिलामेंटची प्रॉपर्टी माहिती आहे आपल्याला. टंगस्टनची तार पाहिली समजा तुम्ही लॅम्पच्या आतमधली. एक छोटासा लॅम्प घेतला आपण हा, की 5 व्होल्टवर काम करेल असा लॅम्प घेतला. फिलामेंट, त्या टंगस्टन फिलामेंटची प्रॉपर्टी काय आहे की त्या तारेमधून जेव्हा करंट वाहतो तेव्हा ती गरम होते आणि उष्णतेने प्रकाश किरण सोडते, म्हणजे आपल्याला काय मिळतो? प्रकाश भेटते. आता गरम होते केव्हा? जेव्हा त्याच्यातून इलेक्ट्रॉनचं वहन होते. तर इथे जे झिंकवर आलेले इलेक्ट्रॉन्स आहे, झिंकवर इलेक्ट्रॉनची संख्या काय आहे? जास्त. आता हे इलेक्ट्रॉन वापस नाही जाऊ शकत. ज्या मटेरियलमधून आले त्या मटेरियलमधून ते वापस जाऊ शकत नाही, कारण की जेव्हा ते कॉपरचे इलेक्ट्रॉन इकडे येतात तेव्हा याचं विघटन सुद्धा होते, म्हणजे ज्याला हायड्रोजन वेगळा होते, सल्फर वेगळा होते. शॉर्टकट आहे हे. जेव्हा आपण सेल्स अँड बॅटरी पाहू तेव्हा अजून डिटेलमध्ये पाहू. फक्त थोडक्यात सांगतोय की हा जो H2SO4 आहे याचं विघटन होते, हा हायड्रोजन वेगळा होतो आणि हा सल्फर वेगळा होते. त्याच्यामुळे हे वापस त्या मार्गाने नाही जाऊ शकत. आता यांना जायचं असेल तर बाय रूट म्हणजे बाय वायर, हवेतून नाही, बाय वायर. ठीक आहे. जसं आपण अकोला जायचं तर बाय रूट जाऊ ना, बरोबर, रस्त्यानं, बरोबर. तसंच इथं जे आहे उडून तर जाऊ नये आपण, ठीक आहे. त्याच्यामुळे इथं जायचं असेल त्यांना तिकडे छोटी मोठी गॅप असेल तर उडी मारूनही जाऊ आपण. एखादी नाली रस्त्यानं चाललो, मदत नाली आली काहीच नाही आता आपण उडी मारूनही टाकू. छोटीशी नाली असेल तर अंदाज घेऊन, बरोबर. तसं हे पण आहे, छोटीशी असेल गॅप आणि दाब सफिशियंट असेल तर त्याच्यामध्ये स्पार्क क्रिएट होऊन जाईल विदाऊट टच करता पण, ठीक आहे. तुम्ही सबस्टेशनला पाहिलं असेल, सर्किट ब्रेकर्स, आयसोलेटर जेव्हा टच होतात तेव्हा ते टच व्हायचेच असतात, तर लगेच काय तयार होते त्याच्यामध्ये? स्पार्क. कारण की ते गॅप तेवढी सफिशियंट नाही आहे की जे त्या दाबाला विरोध करू शकते. तर असो, आता इथं तर आपण डायरेक्टच वायरमध्ये जोडले. तर या झिंकवर जी इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे, हे सगळे इलेक्ट्रॉन कोणाकडे वाहतील? कॉपरकडे. कशाच्या माध्यमातून? वायर्सच्या मधून. इथे बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला समजत असेल अशी कल्पना, अशी अपेक्षा करतो, कारण की पूर्ण आपण बेसिक पाहत आलो आहे आता आणि न पाहण्याजोगतं काहीच नाही आहे. जर तुम्ही कुठं गायब झाले असेल मधात बसता तर मग तुम्हाला समजणार नाही, ठीक आहे. आणि जर काही कळलंही नाही तर तुम्ही नंतर विचारू शकता. तर इथे जे झिंक आहे, या झिंकवरचे जे इलेक्ट्रॉन्स असतील ते या वायरमधून वाहनं काय होऊन जातील? स्टार्ट. मुद्दामून मी इलेक्ट्रॉन लिहिले इथं, दाखवले इलेक्ट्रॉन. ते हे इलेक्ट्रॉन कुठून वाहून राहिले? वायरमधून. वायरमध्ये ऑलरेडी इलेक्ट्रॉन्स असतात, हे लक्षात ठेवा. आणि इथूनही इलेक्ट्रॉन्स आले तर हे मागचे इलेक्ट्रॉन या वायरमधले इलेक्ट्रॉनला काय म्हणतील? सरका पुढे, बरोबर. आणि या सगळ्या इलेक्ट्रॉनचं काय होईल? वहन. आता हे इलेक्ट्रॉन कशामधून वाहत आहे सध्या? कॉपर. समजा ही वायर जी आहे ही कॉपर वायर आहे, जी आपण व्हाईट कलर दाखवली, कॉपर वायर. तर कॉपर वायरमधून ते इलेक्ट्रॉन फ्लो होत आहे. पण जेव्हा ते या लॅम्पच्या आतमध्ये वाहतील तेव्हा इथं काय आहे? टंगस्टन, बरोबर. तर हे जे टंगस्टन आहे, टंगस्टेन म्हणतो आपण त्याला स्पेलिंगमध्ये, तर तिथून ते इलेक्ट्रॉन्स फ्लो होतील. टंगस्टन तार काय आहे? ती तार, त्या तारेचा रेजिस्टन्स कॉपरच्या रेजिस्टन्सपेक्षा जास्त आहे. ते रेजिस्टन्स जास्त आहे म्हणजे ही टंगस्टनची तार आपल्यामधून इलेक्ट्रॉनला वाहण्यासाठी काय करेल? विरोध करेल. फॉर एक्झाम्पल, जसं तुम्ही इकडे दोन साईडला दोन बसलेले आहे, इथे मधात गॅप आहे, तर मी इथून सहज जाऊ शकतो. पण ते जर मला या साईडनं जायचं असेल तर इथून गर्दी, गॅप कशा आहेत? कमी आहे. तर घर्षण होतच जाईल ना, एकमेकाला टच होतच जाणार आहे कुठंतरी सारखं. बस तसंच इथं आहे. आपण रेजिस्टन्स बद्दल थोडक्यात पाहून राहिलो आहे. सेकंड.
भरपूर साऱ्या गोष्टी आहे याच्यामध्ये ज्या आपल्याला पाहायच्या आहे पुढे चॅप्टरमध्ये. जाऊ द्या. इथे होतो आपण. सपोज आपल्याकडे हा वायर आहे, या वायरमध्ये हे ॲटम्स आहेत. आणि एक हा वायर आहे, या वायरमध्ये हे ॲटम्स आहेत. सांगा बरं आता, दोन वायरमधून आपल्याला इलेक्ट्रॉनचा फ्लो करायचा आहे सपोज सारखा, तर करंटला कुठं जास्त विरोध होईल, कुठं कमी होईल? वरतं जास्त विरोध होईल. म्हणजे या वायरचा रेजिस्टन्स जास्त आहे आणि या वायरचा रेजिस्टन्स काय आहे? कमी आहे. बस. रेजिस्टन्स म्हणजे काय? तर या इलेक्ट्रॉनच्या वहनास होणारा विरोध. बस. इथे विरोध जास्त आहे, इथे विरोध कमी आहे. आणि जेव्हा वायर या मटेरियलमधून जेव्हा इलेक्ट्रॉन फ्लो होतात तेव्हा इलेक्ट्रॉनचं ॲटम सोबत फ्रिक्शन होते, कोलिजन होते. हे इलेक्ट्रॉन जेव्हा वाहून राहिले तेव्हा ह्या इलेक्ट्रॉनचं जे टक्कर आहे, कोलिजन आहे, टक्कर म्हणजे कोलिजन, ते कोणासोबत होऊन राहिलं? ॲटम सोबत होऊन राहिलं. प्रोटॉन सोबत, न्यूट्रॉन सोबत की कोणासोबत? इलेक्ट्रॉन सोबत, ॲटम सोबत. पेपरमध्ये प्रश्न आलेला आहे हा, बरोबर, की जेव्हा रेजिस्टन्स तयार होतो किंवा जेव्हा इलेक्ट्रॉनचं वहन होते किंवा हीट तयार होते तेव्हा कोलिजन होते. ते कोलिजन कोणामध्ये तयार होते? कोणामध्ये होते कोलिजन? इलेक्ट्रॉन आणि ॲटममध्ये. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जर पेपरमध्ये आपल्याला विचारलं तर आपल्याला सांगायचं आहे हा आहे ॲटम आणि हा आला इलेक्ट्रॉन. या दोघांमध्ये घर्षण होते. घर्षणाने आता तुम्ही पाहून घ्या, दोन हात जरी आपण रफ केले तर इथं काय तयार होते? उष्णता. आणि तसं इथं हे पूर्ण घर्षण होऊन राहिलं आहे. घर्षणाने ही वायर काय होणार? हीट. आणि ही जर हिचा रेजिस्टन्स जास्त नसता, कमी असता, तर एवढी हीट तयार झाली नसती. झाली असती पण कमी तयार झाली असती. इथं जास्त रेजिस्टन्स असल्या कारणानं जास्त घर्षण होऊन राहिलं आणि हीट जास्त तयार होऊन राहिली. ती हीट तयार झाल्याच्या कारणानं तिथून निघत आहे प्रकाश किरण आणि त्याचा वापर करत आपण प्रकाशासाठी. तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहे इथून, यांना होणार इथे विरोध. पण तरी याच्या मागे काय आहे? दाब. कारण की जेव्हा हे दोन प्लेट चार्ज होतात, जेव्हा हे दोन प्लेट म्हणा किंवा इलेक्ट्रॉड चार्ज होतात तेव्हा याच्यामध्ये तयार होते पीडी. पीडी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजे व्होल्टेजचा फरक. त्याला डायरेक्ट शॉर्टकटमध्ये म्हणतो आपण व्होल्टेजेस, सरळ. या दोघांमध्ये व्होल्टेज तयार झालं किंवा या दोघांमध्ये काय तयार झाला? EMF. आणि त्या EMF म्हणजे फोर्स. आणि त्या फोर्समुळे त्या इलेक्ट्रॉनचं काय होऊन राहिलं? वहन. त्याच्यामुळे टंगस्टन जरी इलेक्ट्रॉनला विरोध करत असेल वाहण्यासाठी तरी त्याच्या मागे काय आहे? फोर्स. आणि त्या फोर्समुळे या टंगस्टनमधून इलेक्ट्रॉनचं काय होणार? वहन. तर इथून इलेक्ट्रॉनचं वहन होईल आणि हे इलेक्ट्रॉन कुठे येतील? कॉपरच्या आतमध्ये. आता अशा प्रकारे एका म्हणजे पूर्ण इलेक्ट्रॉनचं वहन इकडे कॉपरकडे होत राहील आणि हे बॅटरी काय होईल? हळूहळू काय होत राहील? डिस्चार्ज होत राहील. जोपर्यंत हे इलेक्ट्रॉन पूर्णपणे इकडे येत नाही तोपर्यंत करंटचं वहन चालूच राहील. आणि जोपर्यंत करंटचं वहन चालू राहील तोपर्यंत हा लॅम्प आपला काय करत राहील? पेटत राहील, ग्लो करत राहील. जो लॅम्प आहे तो पूर्ण ग्लो करत राहील जोपर्यंत त्याच्यामधून इलेक्ट्रॉनचं वहन होत आहे तोपर्यंत. जसं बॅटरी डिस्चार्ज झाली म्हणजे इकडचे सगळे इलेक्ट्रॉन इकडे आले म्हणजे इलेक्ट्रॉनचा फ्लो काय झाला? आता थांबला. जसा इलेक्ट्रॉनचा फ्लो थांबला इथली फाईट थांबली. ते फाईट थांबली, ते कोलिजन थांबलं. म्हणजे हीट तयार होणं थांबलं. हीट तयार होणं थांबलं म्हणजे प्रकाश थांबला. म्हणजे लाईट झाला आता बंद. बरोबर. फुकटात काही भेटत नाही. बरोबर. इथून इथे हे चार्ज होते म्हणजे एनर्जी होती म्हणून हे इलेक्ट्रॉनचं वहन होत होतं. इलेक्ट्रॉनचं वहन होत होतं म्हणून हा लॅम्प काय होत होता? लागत होता. जसं एनर्जी खतम झाली इलेक्ट्रॉनचा फ्लो थांबला, लॅम्प पण काय झाला? आपला बंद पडला. आपण म्हणतो ना एखादा सेल किंवा बॅटरी डिस्चार्ज झाली परत आपल्याला तिला काय करावं लागते? चार्ज. जर ती सेकंडरी बॅटरी किंवा सेल असेल तर, प्रायमरी असेल तर पुन्हा चार्ज होत नाही. यूज अँड थ्रो. घड्याळामधला सेल जर प्रायमरी असेल तर त्याला फेकूनच द्यावा लागतो वापरल्यानंतर. पण सेकंडरी असेल तर मोबाईलची बॅटरी, मोबाईल रिचार्ज झाल्यावर फेकून देतो का आपण? नाही ना. पुन्हा काय करतो आपण? त्याला चार्ज करतो. रिचार्जेबल बॅटरी आहे. असो. आता हा जो इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे किंवा या ज्या इलेक्ट्रॉनचं वहन होऊन राहिलं, बस याच इलेक्ट्रॉनच्या वहनाला काय म्हणतो आपण? करंट. जे मगाशी आपण पाहिलं होतं आधीच्या लेक्चरला. इलेक्ट्रॉनचे वहन आणि याच इलेक्ट्रॉनच्या वहनाला म्हणतोय आपण प्रवाह. पण या इलेक्ट्रॉनच्या मागं जो दाब आहे त्याला काय म्हणतोय आपण? व्होल्टेज. कळलं का तुम्हाला दोन गोष्टी?
पण आता सगळ्यात महत्त्वाचा फरक काय आहे माहिती आहे का ह्याच्यामध्ये, की हे जे इलेक्ट्रॉनचं वहन होऊन राहिलं हे तुम्हाला कुठून होताना दिसत, कोणत्या साईडकडून कोणत्या साईडकडे होत आहे पहा, निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे. आणि आपण काय शिकलो आहे, करंट हा पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे वाहतो. तर तो कसा वाहतो ते पण पाहू. पहिले हे डायग्राम काढून घ्या तुम्ही. वेळ लागेल थोडासा काढायला, 2-4 मिनिटं, पण काढून घ्या, गरजेचे आहे हे समजून. तर ठीक आहे, पण घरी गेल्यानंतर तुम्ही त्याला रिव्हिजन कराल चांगली. डन. चला पहा नेक्स्ट. आता याच्यामध्ये जो आपला पॉईंट होता तो कोणता होता, की इलेक्ट्रॉनचं जे वहन आहे ते कोणाकडून कोणाकडे वाहताना दिसून आलं आपल्याला, निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे. पण आतापर्यंत आपण ऐकत आलोय असं की करंट हा पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे वाहते. तर पहा, जे आपण ऐकत आलो आहे ते थोडक्यात चुकीचं आहे. आता मी जर असं म्हटलं तर मी सर काही सगळ्या पुस्तकात तर असंच लिहिलेलं आहे की करंट हा पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे वाहतो. तर पहा, तर ते सुद्धा बरोबर आहे मित्रांनो, की जेव्हा इलेक्ट्रॉनचा शोध लागायचा होता, ॲटमच्या आतमध्ये काय आहे याचा शोध लागायचा होता, तेव्हा सायंटिस्ट लोकांनी फक्त एवढंच म्हटलं की करंट वाहतो म्हणजे काय, तर करंट वाहतो म्हणजे चार्जचं वहन. असं मी तुम्हाला कालच्या याच्यामध्ये सांगितलं होतं म्हणजे लास्ट लेक्चरला, की करंट म्हणजे काय, इलेक्ट्रॉनचं वहन किंवा चार्जचं वहन. कारण की जेव्हा इलेक्ट्रॉन वाहतात तेव्हा इलेक्ट्रॉनवर चार्ज सुद्धा वाहतो. इलेक्ट्रॉन सोबत कशाचं वहन होते, चार्जचं सुद्धा वहन होते. म्हणून चार्जच्या वहनास करंट असे म्हणतात. हे सुद्धा डेफिनेशन करंटचे काय आहे, बरोबर आहे. म्हणून इलेक्ट्रॉनच्या वहनास करंट असे म्हणतात असं म्हणा, किंवा चार्जच्या वहनास करंट असे म्हणतात, ते पण बरोबर आहे. तर आता याच्यामध्ये जेव्हा त्यांनी म्हटलं की चार्जचं वहन होते, म्हणजे करंट म्हणजे चार्जचं वहन, तेव्हा त्यांनी डायरेक्शन डिफाईन केली पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे, हाय पोटेन्शियल कडून लो पोटेन्शियल कडे. हे जे प्लसवाला आहे, ओके, पॉझिटिव्ह हे हाय पोटेन्शियल आणि निगेटिव्ह लो पोटेन्शियल. जसं एखादी सायकल वरून खाली येणार आहे, चढावरून खालीच उतरेल ना ऑटोमॅटिक, बिना पायडलची, खालून तर वर जाणार नाही आहे. हाय पोटेन्शियल कडून लो पोटेन्शियल कडे. तसं इथे यांनी त्याच्यानुसार सांगितलं आपल्याला की करंट हा कोणाकडून कोणाकडे वाहतो, हाय पोटेन्शियल कडून लो पोटेन्शियल म्हणजे पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे. आणि ते सगळ्याकडे मग लिहिण्यात आलं, सगळीकडे ते झालं. आणि आपण सुद्धा काय लक्षात ठेवलं, करंट हा पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे वाहते. पण नंतर जेव्हा ॲटॉमिक स्टडी झाला, म्हणजे ॲटमचा स्टडी झाला, ॲटमच्या स्ट्रक्चरच्या, आणि अजून बारकाईनं कळलं की ॲक्च्युली जे इलेक्ट्रॉन्स आहे ते निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे वाहतात. दिसून राहिले तुमच्या डोळ्यासमोर. इकडून इलेक्ट्रॉन इकडे वाहण्याचा काही चान्स आहे का, कॉपर कडून इकडे? तुम्ही आता रूमवरून इथे येण्याचा काही चान्स आहे का? समज रहे हो की नाही समज रहे हो? तुम्ही रूमवरून घरून इथे येण्याचा काही चान्स आहे का आता काही चान्स नाही आहे. तुमचा डुप्लिकेट असेल, अजून एखादा काही जादू असेल तर येऊ शकते बाबा, पण तसा तर कोणता चान्स नाही आहे. इथून घरी जाण्याचा चान्स आहे, बरोबर. इथून घरी जाऊ तरच, म्हणजे जिकडे आहे तिथूनच जाऊ ना आपण. इकडून इलेक्ट्रॉन इकडे येण्याचा काही प्रश्नच उरत नाही, कारण इलेक्ट्रॉन आहे कुठे, झिंककडे. मग ते ऑब्व्हियसली झिंक कडून कोणाकडे वाहतील, कॉपरकडेच वाहतील. तर म्हणून मग सायंटिस्ट लोकांनी जेव्हा पहिले सांगितलं तेव्हा हेच सांगितलं की करंट हा पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे वाहते. पण नंतर त्यांना कळलं की ॲक्च्युली इलेक्ट्रॉन हे कोणाकडून कोणाकडे वाहतात, निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह. मग आता पहिले सांगितलं आपण की करंट हा पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे वाहतो. मग आता नेक्स्ट टाइम असं म्हणायचं का बाकी नाही, आता ते आधी सांगितलेलं चुकीचं होतं, आता हा करंट निगेटिव्ह कडून कोणाकडे वाहतो, पॉझिटिव्ह. मग जेवढे वर गेलेले काही सायंटिस्ट होते ते खाली बोलावं लागलं असतं आपल्याला, बरोबर. आणि ते सांगायला लागलं असतं की बा तुम्ही जे थिअरी लिहिली त्याला थोडंसं उलटं करा, बरोबर. तर एवढं सारं केल्यापेक्षा जसं चालू आहे तसंच चालू द्यायचं, बरोबर. बदलण्याचा प्रयत्न करायचा नाही. आधी लोक हेच म्हणत होते करंट हा पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे वाहते. आताही आपण तेच म्हणणार, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह. पण पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे असं काही प्रत्यक्ष वाहत नाही. आणि त्या करंटला म्हणतो आपण कन्व्हेन्शनल करंट. व्यवहारामधला करंट, बोलचालमधला करंट आहे तो. पॉझिटिव्ह कडून बोलचालमधला, व्यवहारामधला. जेव्हाही तुम्हाला करंटची डायरेक्शन दाखवायची असेल कागदावर, कुठंही सांगायची असेल, तर तुम्ही कोणती सांगणार, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह. जोपर्यंत तुम्हाला कोणी स्पेसिफिक विचारत नाही इलेक्ट्रॉनिक करंटची दिशा, तोपर्यंत. हे जे यांनी नाव दिलं मग याला, हे जे इलेक्ट्रॉन फ्लो होतात कोणाकडून, निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे, याला यांनी नाव दिलं इलेक्ट्रॉनिक करंट. ठीक आहे. तर इथे आता आपण पाहू एक डायग्राम आणखी. सपोज ही बॅटरी आहे, हा लॅम्प आहे,
बॅटरीच्या 2 टर्मिनलला आपण हे बॅटरी लावली, सपोज जोडली, झाला बॅटरी चार्ज आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, बॅटरी चार्ज आहे, करंट फ्लो होणार आणि हा लॅम्प काय होईल आपला लागेल. हा लॅम्प आपला लागला. आता याच्यातून करंट वाहत आहे. आता तुम्हाला प्रश्न विचारला, सांगा करंटची दिशा काय आहे, पॉझिटिव्हकडून निगेटिव्ह. तर पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे असं काही प्रत्यक्ष वाहत आहे का, नाही. पण तुम्हाला दाखवायचं असेल, डायरेक्शन दाखवायची आहे ना कागदावर. आता समजा हे सर्किट आहे, या सर्किटवर डायरेक्शन दाखवायची असेल, तुम्ही कशी दाखवणार, पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे. हे पण दाखवली आपण. आणि या करंटला म्हणणार आपण कोणतं करंट, कन्व्हेन्शनल करंट, व्यावहारिक करंट. हा आपला व्यावहारिक करंट आहे. कोणाकडून, पॉझिटिव्हकडून निगेटिव्ह. पण ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन कसे वाहून राहिले, निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे, बरोबर. मग तो जो करंट आहे त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रॉनिक करंट. ठीक आहे, तर तो आपण इथे दाखवून देऊ. ऍक्च्युअली जे इलेक्ट्रॉन आहे, हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह, तर इलेक्ट्रॉन जे आहे ते निगेटिव्हकडून कोणाकडे वाहत आहे, पॉझिटिव्हकडे. तर या इलेक्ट्रॉनच्या वहनाला म्हणणार आपण इलेक्ट्रॉनिक करंट. आणि हा आहे ओरिजिनल, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये हा फ्लो होत आहे. एक सेकंड. ठीक आहे, पहा. तर आता आपल्याला तुमचा डाऊट राहील मग की सर पेपरमध्ये प्रश्न आला की आता मग आम्हाला विचारलं की करंटची दिशा कोणती, मग आम्ही काय सांगायची, निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे सांगायची की पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे. तर मी आताच सांगितलं तुम्हाला उत्तर त्याचं. जर तुम्हाला पेपरमध्ये फक्त एवढं विचारलं की करंटची दिशा काय आहे, तर मी काय सांगणार, पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे. जर तुम्हाला त्यानं विचारलं कन्व्हेन्शनल करंटची दिशा काय आहे, जर त्यानं विचारलं इलेक्ट्रॉनिक करंटची दिशा काय आहे, हा, जोपर्यंत स्पेसिफिक नाव घेत नाही तोपर्यंत आपण काहीच नाही सांगणार. जर फक्त एवढं म्हटलं करंटची दिशा, मग आपण काय सांगणार, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह. एवढं लिहून घ्या. कन्व्हेन्शनल करंट आणि इलेक्ट्रॉनिक करंट, ते हा कोणाकडून कोणाकडे वाहतो, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे. आता याच्यानंतर आपल्याला AC आणि DC त्याच्यातलाही डिफरन्स पाहायचा आहे. इथं झालं आता करंट समजलं जातं. आता करंट 2 प्रकारचा असतो, एक असतो AC आणि एक असतो DC. तर AC आणि DC मधला पण डिफरन्स पाहू आपण काय आहे तर थोडक्यात. झाला. ठीक आहे, पहा. आता AC आणि DC मधला डिफरन्स,
सेम सर्किट आहे, सेम व्होल्टेज आहे, एका साईडला DC आहे, एका साईडला AC आहे. आता बॅटरीपासून आपल्याला AC भेटत नाही म्हणून आपल्याला बॅटरी काढून टाकावं लागेल आणि इथे दाखवावं लागेल आपल्याला सॉकेट. सॉकेट म्हणा किंवा जनरेटर. या जागी आपण सिम्बॉल पण वापरू शकतो, सध्या सिम्बॉलचा वापर करत नाही आपण. AC सप्लाय जनरेटरपासून भेटतो आपल्याला, ठीक आहे. तर तिकडे AC सप्लाय आहे, इकडे DC आहे. DC आणि ACचा फुल फॉर्म आपल्या सगळ्या दोन्हीला माहीत आहे, आपल्याला माहीत आहे. DC डायरेक्ट करंट म्हणा किंवा डायरेक्शन कॉन्स्टंट, C फॉर कॉन्स्टंट असं म्हटलं तरी चालेल. डायरेक्ट करंट और डायरेक्शन कॉन्स्टंट असलेला करंट म्हणजे करंटची डायरेक्शन कॉन्स्टंट आहे, म्हणजे करंटची डायरेक्शन बदलत नाही. आणि इकडे करंटची डायरेक्शन अल्टरनेटिंग आहे. आता हे अल्टरनेटिंग आहे म्हणजे काय तर पहा मित्रांनो, सिंपल की याच्यामध्ये पहा, जेव्हा DC मध्ये इलेक्ट्रॉन फ्लो होतील, जेव्हा DC मध्ये इलेक्ट्रॉन फ्लो होतील तेव्हा ते ऑलवेज कसे फ्लो होतील, निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह. किंवा मग करंट फ्लो होतील तेव्हा असं मग कसं म्हणणार आपण, करंट इलेक्ट्रॉनला सोडून द्या. आता मी करंटची दिशा पकडतोय कोणत्या, कन्व्हेन्शनल. तर इथं करंट कसं वाहणार नेहमी, म्हणजे एकाच दिशेनं करंट वाहणार, करंटची दिशा बदलणार नाही. करंटची डायरेक्शन ऑफ करंट, डायरेक्शन ऑफ करंट जी आहे ती कशी राहणार, कॉन्स्टंट राहणार. कोणाकडून कोणाकडे, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे. कन्व्हेन्शनल डायरेक्शन जी आहे ती कॉन्स्टंट राहणार. पण तेच जर आपण अल्टरनेटिंग करंटमध्ये गेलो, अल्टरनेटिंग करंटमध्ये, तर इथं करंटची डायरेक्शन ही अल्टरनेटिंग राहणार. डायरेक्शन ऑफ करंट, डायरेक्शन ऑफ करंट इज अल्टरनेटिंग. अल्टरनेटिंग म्हणजे बदलते, बरोबर. माहिती आपल्या सिंपल गोष्टी आहे. पण मला एवढंच म्हणणं आहे की आज आपण एवढं बेसिकला समजून राहिलो आहे, तुम्ही समजून घेऊन राहिले, पण नंतर इथून 1 महिन्यानं 15 दिवसानं जर तुम्हाला विचारलं तर तुमच्यातले काही सांगतात, काही गायब होतात, बरोबर. ते नाही झालं पाहिजे. अजून काही ते का होऊ शकते, काही आताच नाही समजलं आपल्याला तर ते तेव्हाच होईल. जर आपल्याला आता आपण बसलो आहे क्लासमध्ये आणि आपल्याला समजून नाही राहिलं तर ते होईल. आता जर आपण बसलो आहे आणि 100% आपल्याला समजून राहिलं असेल तर मग आपल्याला काही डाऊटच नाही राहत. इथे करंटची डायरेक्शन काय आहे, कॉन्स्टंट. म्हणजे इलेक्ट्रॉन जर फ्लो होतील तर ते फक्त एकाच दिशेनं, इलेक्ट्रॉनची दिशा बदलणार नाही. तेच जर आपण अल्टरनेटिंग करंटमध्ये आलो तर इथे इलेक्ट्रॉन कसे वाहणार, इथे तुम्हाला माहिती आहे AC मध्ये 2 पोलॅरिटी असते, फेज आणि न्यूट्रल. तर फेज आणि न्यूट्रल, तर करंट जेव्हा वाहणार तेव्हा फेज कडून न्यूट्रलकडे, परत न्यूट्रल कडून फेजकडे, म्हणजे फॉरवर्ड रिव्हर्स. आता तुमच्या डोक्यात डाऊट तयार होईल परत, बरोबर. जसं बोललो आहे तसं डाऊट, काही बोलते मास्तर फेज कडून न्यूट्रलकडे म्हणते आणि न्यूट्रल कडून फेजकडे, बरोबर. आजपर्यंत आम्ही हेच ऐकत आलो आहे की फेज कडून न्यूट्रलकडे काय वाहते, करंट वाहते. आणि असं जर असतं तर मग न्यूट्रलवरही टेस्टर लागला असता, बरोबर. न्यूट्रलवरही काय लावला असता, टेस्टर. आता तुम्ही तो एक चेंडू खेळले असेलच, एक प्लास्टिकचा चेंडू असतो, त्याला एक रबर लावलेला असतो आणि तो असं त्याला फेकलं तुम्ही की तो समोर जातो, वापस येतो. तर तिकडे कोण उभा आहे त्याला फोर्स लावायला तुमच्याकडे, तो रबरच. तो काय करत आहे, फोर्स, रिपल्शन आणि अट्रॅक्शन दोन्ही फोर्स लावत आहे ना. तसं इथेही आहे, बरोबर. जेव्हा इथे इलेक्ट्रॉन सुद्धा एकदा फेज कडून न्यूट्रलकडे आणि ते न्यूट्रलकडून फेजकडे कंटिन्युअसली वाहत राहतात. पण त्याच्यामध्ये न्यूट्रलचा रोल फक्त तेवढाच आहे, जस्ट सर्किट कंप्लीट होणे, बरं. सर्किट कंप्लीट होणे, याच्यावर कोणताही चार्ज नसतो. त्याचं नावच आहे न्यूट्रल. न्यूट्रल म्हणजे नो चार्ज, त्याच्यावर कोणताही चार्ज नाही आहे. तो इकडे इलेक्ट्रॉनला पुश नाही करत. जेव्हा इलेक्ट्रॉन हे न्यूट्रलकडून फेजकडे येतात तेव्हा ते सगळं काम कोण करून राहिलं आहे, फेजच. म्हणून न्यूट्रलवर टेस्टर लागत नाही. न्यूट्रल ऑलरेडी काय आहे, न्यूट्रल आहे. सगळं काही जे काही कार्य आहे ते कोण करते, फेजच. पण इथे करंट कसा वाहणार, फेजकडून न्यूट्रलकडे, न्यूट्रलकडून फेजकडे, फॉरवर्ड रिव्हर्स. इकडे कसा करंट वाहणार, जस्ट फक्त फॉरवर्ड, फेजकडून म्हणजे पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह. इथे करंटची डायरेक्शन एकच असेल आणि हे फिक्स असेल. इथे करंटची डायरेक्शन अल्टरनेटिंग असेल, बदलती, एकदा फेजकडून न्यूट्रलकडे, न्यूट्रलकडून फेजकडे. आणि हे तुम्हाला पाहायचं असेल तुम्ही पाहू शकता CRO मध्ये.
कॅथोड रे ऑसिलोस्कोप ECG सारखी मशीन पाहिली असेल आपल्या इलेक्ट्रिकल याच्या लॅबमध्ये CRO, त्या CROच्या डिस्प्लेवर आपण हे पाहू शकतो बघे सायनोसायडलच्या वेव्हफॉर्ममधून. तसं नसेल पाहायचं तर आपण अजून पाहून घेऊ याला. पहा एक सेकंड. हे पहा 120 व्होल्टचा AC सप्लाय आहे. हा लॅम्प आहे. आता एवढं सारं तुम्ही तुमचे सगळे इंद्रिय काम करून राहिले इथं, हात पाय बरोबर सगळेच. पाय पण हलवताच तुम्ही, हात पण हलवूनच राहिले लिहिताना, कानांना ऐकून पण राहिले, कमी ऐकावून नाही गेलं पाहिजे स्पीकर पण लावून ठेवून दिले, डोळ्यांना पाहूनही राहिले, त्यातही तुम्हाला व्हिडिओ दिसून आलेला आहे. सगळे नाकाने काहीतरी तुम्ही ॲक्टिव्हिटी करूनच राहिले असून हे सगळे इंद्रिय काम करून राहिले, तरी तुम्ही भविष्यात जर विचारला आता अल्टरनेटिंग करंट काय तर मालूम नाही. म्हणजे पाय घासाचीच वेळ येईल मायावर बरोबर, तुमच्यावर नाही मायावर. ठीक आहे. तर डोळ्याने दिसूनही राहिलं आहे, इथं काहीच दिसत नाही आपल्याला वायरमध्ये, इथं दिसून राहिलं आहे सगळं. ॲनिमेटेशनच्या व्ह्यूनं आपण सगळं पाहतोय. मग आपण विसरू का बा हा क्वेश्चन तुम्ही स्वतःला विचार जा बरोबर. हा काय दिसतंय इलेक्ट्रॉन कसे वाहते फॉरवर्ड रिव्हर्स. बरं असं नाही होऊन राहिलं की सगळेच्या सगळे म्हणजे एखादा इलेक्ट्रॉन निघाला मग मामाच्या गावला गेला, म्हणजे जसं आपण मामाच्या गावाला जातो मग मामाच्या गावावरून वापस येतो मग अजून जातो, असं नाही होऊन राहिलं इथं बरोबर. इथं जस्ट समोर गेलो, समोरचाच अजून समोर गेला, अजून समोर गेला, पुरा प्रवास पण नाही करत आहे, जस्ट फक्त फॉरवर्ड रिव्हर्स फॉरवर्ड रिव्हर्स. पण इथे मात्र इलेक्ट्रॉनची दिशा जी आहे ती कंटिन्युअसली पहा काय होत आहे. म्हणजे हा कोणता करंट झाला अल्टरनेटिंग करंट, जो आपली दिशा आणि किंमत सतत काय करत राहतो चेंज. बरं दिशा तर चेंज करतेच करते, याच्यातली किंमत सुद्धा चेंज होते. हे जे व्होल्टेज आहे किती आहे व्होल्टेज आहे 120. मीटर लावलं तर तुम्हाला मीटरमध्ये स्थिर दिसते, मीटरमध्ये तुम्हाला स्थिरच दिसेल 120 व्होल्ट बरं. पण ॲक्च्युली ते व्होल्टेज 120 स्थिर नाही आहे, ते व्होल्टेज सुद्धा कमी जास्त होत आहे. मग सर मीटर कोण नाही दाखवत आपल्याला कमी जास्त. जर कमी जास्त होऊन राहिलं तर मीटर नाही आपल्याला दाखवलं पाहिजे होतं की हे बाबा कमी होऊन राहिलं, हे वाढून राहिलं, कमी होऊन राहिलं. कारण की मीटरला चान्सच भेटत नाही कमी व्हायचा आणि वाढण्याचा, कारण बरोबर ना, त्याला चान्सच भेटत नाही. कारण हे एवढ्या फास्ट कमी जास्त होते की मीटरमध्ये आपल्याला काय भेटते एकच व्हॅल्यू बसून राहिला का. तर ॲक्च्युली व्होल्टेज पण कमी जास्त होत असते आणि करंटसुद्धा जो आहे तो सुद्धा काय होत असते कमी जास्त. व्होल्टेज कमी जास्त होणार म्हणजे ऑब्व्हियसली करंटसुद्धा कमी जास्त होणार, कळून राहिलं. देन मग आता येऊ आपण पुरे अल्टरनेट. पहा हे तुम्ही सायकल पाहिली असेल सायनोसायडल, कधी जरी चुकीने एखाद्या वेळेस पुस्तक उघडलं असं नाईटला गेले असेल तर ठीक आहे. तर सायनोसायडल वेव्हफॉर्ममध्ये ही जे असते वरची सायकल हे पॉझिटिव्ह, म्हणजे यावेळेस इलेक्ट्रॉन पुढे जातात, तर हे निगेटिव्ह सायकल, यावेळेस इलेक्ट्रॉन काय येतात मागे. हे सायकल पहा वर जात आहे म्हणजे व्होल्टेज वाढत आहे, वरून खाली येत आहे म्हणजे व्होल्टेज कमी होत आहे. अशा पद्धतीनं म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन पुढे जातात तेव्हा व्होल्टेज वाढते कमी होते. इलेक्ट्रॉन जसं वायरमधून जर करंट 5 एम्पियरचा करंट वाहत असेल तर 5 एम्पियरचा करंट स्थिर नाही, 0 ते 5, 5 ते 0, परत 0 ते -5, 0 असा तो कमी जास्त सुद्धा होत असतो. आता हेच पाहून काय DC हे वापस येऊन राहिले, पाहून घेता नाही ना बरोबर, सरळच चालले ना. आणि कोणाकडून पहा निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे, आणि यांचे डायरेक्शन स्थिर आहे. डायरेक्शन चेंज करत आहे का नाही. मग जे डायरेक्शन चेंज नाही करत आहे ते झाले डायरेक्शन कॉन्स्टंट म्हणजे डायरेक्ट करंट, आणि ते डायरेक्शन चेंज करून राहिले होते म्हणजे तो झाला अल्टरनेटिंग करंट. आणि हे डायरेक्शन चेंज करत नाही पहा, जसं ते हे गोष्ट हे डायरेक्शन हे डायरेक्शन चेंज करतात ना, ते याला सायकल म्हणतात. हे पुढे जाणे मागे येणे, पुढे जाणे मागे, झाली एक सायकल. हे दुसरी सायकल, तिसरी सायकल, चौथी,
5वी, मुद्दामून 6वी, अशा काय होऊन राहिल्या सायकल्स. बरोबर, 2-4 सेकंद आपण सहन नाही करू शकलो, बरोबर, हा बिचारा आजीवन सहन करून राहिला वायर, बरोबर, जडेपर्यंत. तर ह्या ज्या सायकल्स आहे, अशा एका सेकंदामध्ये किती सायकल तयार होतात? 50. आपल्या भारताची फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्ज, 30 होय ही याची स्पीड. अशा किती सायकल कंप्लीट होतात? 50 सायकल. जर तुम्ही फ्रिक्वेन्सी कमी केली, हे स्लो मोशन होऊन जाईल सगळं. स्लो मोशन झालं तर हा लॅम्प लागेल, विझेल, अजून लागेल, अजून विझेल, म्हणजे दुनिया अलगच होऊन जाईल. बरोबर, प्रकाशामध्ये येईल, गायब होऊन जाईल, प्रकाशामध्ये येईल, गायब होऊन जाईल. एखादा गाव दिसून आलं, लखलख डायरेक्ट गायब. बरोबर, अजून आला. बरोबर, असो. तर म्हणजे आपल्या हे जर समजा खरंच इमॅजिन करा की फ्रिक्वेन्सी जर एवढी स्लो असते किंवा असं जर असतं, वाढवता आलेच नसती, तर लॅम्प वगैरे कसे लागले असते? फॅन एकदम स्पीड पकडला असता, अजून कमी, अजून स्पीड पकडला असता, अजून कमी. बरोबर, लाईट लागला असता, डिम झाला असता, विजला असता पूर्ण. म्हणजे जेवण करता करता जर आपण लाईट खाली बसलो आहे, अरे आता लाईट लागला, जेवून घे पटकन लाईट विझणार आहे. बरं, मग लाईट बंद आहे तेव्हा आपण चावला असता घास, परत लाईट लागला असता, दिसलं पाहिजे काय. म्हणजे विचार करा. तर याला फ्रिक्वेन्सी आहे, एसीला फ्रिक्वेन्सी असते. याची फ्रिक्वेन्सी किती आपल्या भारताची? 50. अदर काही कंट्रीजमध्ये 60 सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. आता हे फ्रिक्वेन्सी कशाची असते? सायकलची. इथं सायकल म्हणजे काय? एसीचा एक फेरा. एसीचा फेरा, हे गेला पुढे वापस आला, हा झाला एक फेरा. असे 50 फेरे. इथं किती फेरे होऊन राहिले? एकही नाही. हे एक फेरा म्हणजे पुढे जाणे, मागे म्हणू ना आपण. बरोबर, हा तर पुढे पुढेच चालला, मागे येऊनच नाही राहिला. म्हणजे एखाद्या मित्राने तुम्हाला तुमच्या गाडीचा चक्कर मागतला गाडीचा चक्कर मागतला, चक्कर सायकल. बरोबर, चक्कर म्हणजे सायकल इंग्लिशमध्ये. गाडी घेऊन गेला, वापस आणला, तर तो झाला चक्कर. बरोबर, एखादा मित्र गाडी घेऊन गेला तर गेलाच, आलाच नाही, तर त्याला तुम्ही चक्कर म्हणसान काय? नाही, त्याला तुम्ही चोर म्हणसान ना. बरोबर, गेला तो गायब झाला आता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने इथं तो जातच आहे, तो चक्कर कंप्लीट करतच नाही आहे, राऊंड कंप्लीट, सायकल पूर्ण होत नाही आहे. सायकल पूर्ण होत नाही आहे म्हणून इथं फ्रिक्वेन्सी आहे नाही. डीसीला फ्रिक्वेन्सी नसते. डीसीची फ्रिक्वेन्सी किती असते? 0. आज सांगितलं भाऊ, मी भविष्यात नाही सांगणार, लक्षात ठेव जा बरं. काहून सर? बरोबर, मग आता काय पाहिलं तुम्ही? ठीक आहे, तर नेक्स्ट टाइम आपल्याला याची गरज पडेल तेव्हा आपल्याला आलं पाहिजे हे सगळं. आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी आहे याच्यामध्ये, ह्या 1 by 1 पाहू आपण. ते इकडे जो डिफरन्स पाहत आहे आपण, तर टाका टायटल, लिहून घ्या त्याच्यामध्ये खाली हा डिफरन्स. इकडे आहे आपल्याकडे डायरेक्ट करंट और डायरेक्शन कॉन्स्टंट करंट असं म्हणतो आपण त्याला. डायरेक्ट करंट हे महत्वाचंच आहे, बेसिक आहे पण महत्वाचं आहे. डायरेक्ट करंट और डायरेक्शन कॉन्स्टंट करंट. आणि इकडे आहे आपल्याकडे अल्टरनेटिंग करंट. याच्यामध्ये 2 पॉईंट लिहायचे आहेत, डावीकडे आणि उजवीकडे. ते सांगतो, ते लिहून घ्या. पहिले एवढं लिहून घ्या बोर्डवरचं.
झालं लिहून? लिहा त्याच्या खाली मग याची डेफिनेशन लिहा इकडे डायरेक्ट करंटची. जो करंट आपली किंमत व दिशा बदलत नाही, जो करंट आपली किंमत व दिशा बदलत नाही, स्थिर ठेवतो, कंसामध्ये लिहा स्थिर ठेवतो, बदलत नाही स्थिर ठेवतो, अशा करंटला डीसी करंट, अशा करंटला डीसी करंट असे म्हणतात. अशा करंटला डीसी करंट असे म्हणतात. लिहिलं? देन तिकडे लिहा अल्टरनेटिंग करंटमध्ये. आता इथं काय लिहिणार आपण? जो करंट आपली किंमत व दिशा सतत बदलत असतो, बस त्या करंटला अल्टरनेटिंग करंट असे म्हणतात. लिहा मग. जो करंट आपली किंमत व दिशा सतत बदलतो, अशा करंटला अल्टरनेटिंग करंट असे म्हणतात. नेक्स्ट पॉइंट लिहा त्याच्यामध्ये. डीसीला फ्रिक्वेन्सी नसते. इकडे डावीकडे डायरेक्ट लिहिले तर चालते. फ्रिक्वेन्सी नसते, तिकडे फ्रिक्वेन्सी असते. फ्रिक्वेन्सी नसते डीसी मध्ये, इकडे तिकडे फ्रिक्वेन्सी असते. आणि एक थर्ड पॉइंट जो आहे तो आपला ग्राफचा. त्याच्यामध्ये आपण ग्राफ काढून घ्यायचे. ग्राफ आपण व्होल्टेजसाठी आणि करंटसाठी दोघांसाठी काढू शकतो. आपण फक्त ते तर व्होल्टेजसाठीच काढणार. पहा, ग्राफ पेपर माहिती असेल तुम्हाला सगळ्यांना. आता ग्राफ पेपरचा स्टडी आपल्याला झाला आहे आपला 10व्या वर्गामध्ये, माहिती असतं सगळ्यांना. एक्स वाय ॲक्सिस असतो, हा एक्स ॲक्सिस म्हणतो आपण याला, आणि याला वाय ॲक्सिस. ठीक आहे. इथे असतो आपला 0 सगळ्यांचा, आणि इथून सुरू होते आपला +1 2 3 प्लसमध्ये, इकडे पॉझिटिव्ह आणि इकडे निगेटिव्ह, म्हणजे इकडे -1 2 3 4, इकडे +1 2 3 4 अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर मग सेम इकडे वाय, इकडे प्लस असते आणि इकडे मायनस असते, म्हणजे इकडे परत ते +1 2 3 4 चालू होऊन जाईल, इकडे -1 2 3 4 चालू होऊन जाईल. हा ग्राफ. आता या ग्राफमध्ये याला फर्स्ट क्वाड्रंट, याला सेकंड, याला थर्ड आणि याला आपण फोर्थ, असे 4 क्वाड्रंट म्हणतो. तर कधी आपल्याला असं एकाच क्वाड्रंटचं काम करते, तर कधी आपल्याला 2 क्वाड्रंटचं काम पडतं, तर कधी या 2चं, तर कधी या 2चं, म्हणजे असं वेगवेगळ्या क्वाड्रंटचं काम पडते. ते इथे आता आपण फक्त पहा. आता हा जो आहे, हा असा पूर्ण नाही काढला ना, म्हणून काही विद्यार्थ्याला वाटत नाही हे काय आहे. हा आहे एक्स ॲक्सिस आणि हा उभा वाय ॲक्सिस. इकडच्याचं काही काम नाही आपल्याला, आणि हा पहिल्याच क्वाड्रंटमध्ये काम आहे आपल्याला. तर जो वाय ॲक्सिस आहे याच्यावर लिहिला आपण व्होल्टेज, म्हणजे ह्या व्होल्टेजच्या खुणा होतील याच्यावरच्या. ओके, हे जे आहे याच्यावर व्होल्टेज लिहिला आपण. देन मग इकडे जे आहे हा एक्स ॲक्सिस, त्याच्यावर लिहिला आपण टाइम. ते झालं टाइम ॲक्सिस, बरोबर. म्हणजे एक्स ॲक्सिसवर लिहिला आपण टाइम आणि वाय ॲक्सिसवर लिहिलं आपण व्होल्टेज, आणि हे आहे त्याचा रिझल्ट समजा. तर इथे याला आपण थोडासा कलर चेंज करून द्यायचा. तर पहा काय दिसत आता आपल्या इथं. आता ग्राफ कसा पाहायचा असतो माहिती असेल तुम्हाला सगळ्यांना. ग्राफ पाहतो आपण क्रिकेट वगैरे मध्ये, टाईमनुसार इकडे पाहायचं. या टाईमवरून इथून इथं जा, मग या म्हणजे एका ॲक्सिसवरून या लाईन थ्रू इकडे यायचं असतं आपल्याला, किंवा इकडून इकडे पण येऊ शकतो आपण, असं काही नाही आहे. तर या टाईमला जर पाहिला आपण, सपोज हा टाईम असेल, सपोज इथं काही टाईम असेल, या टाईमवर व्होल्टेजची किंमत एवढी आहे, इथं काहीतरी असेल 50 100 जे काही असेल,
त्याच टाईमला पहा बरं, दुसरा थोडासा टाईम समोर गेला. आता इथून टाईम आपण समोर गेलो, सांगा मला तेवढीच किंमत भेटली की कमी जास्त भेटली? तेवढीच भेटली. प्रत्येक टाईमला करंटची किंमत किंवा व्होल्टेजची किंमत कशी आहे? सारखी. आता इथं व्होल्टेज आहे तर हे व्होल्टेजची किंमत कशी आहे? सारखी आहे. पण तेच आपण अल्टरनेटिंग करंटमध्ये गेलो तिथं आपल्याला ग्राफ असा दिसेल. हा फर्स्ट क्वाड्रंटमध्येच काढला आपण. इथे हा ग्राफ फर्स्ट आणि फोर्थ मध्ये असेल, फर्स्ट आणि फोर्थ. इथे आपला व्ही ॲक्सिस, इकडे पॉझिटिव्ह व्ही आहे, तिकडे आता निगेटिव्ह व्ही. काय दिसतं त्याच्यामध्ये? व्होल्टेज वाढलं, कमी झालं, परत निगेटिव्हला वाढलं, निगेटिव्हला कमी झालं. हे पॉझिटिव्हचं मॅक्झिमम आहे. हे जे आहे हे पॉझिटिव्हचं मॅक्झिमम, याला व्ही मॅक्स म्हणू आपण, पॉझिटिव्ह. आणि हे निगेटिव्ह व्ही मॅक्स म्हणजे निगेटिव्हचं मॅक्झिमम. आता याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं वायर आहे समजा हा वाला, तर या वायरमध्ये इलेक्ट्रॉन जर पुढे जात असेल या केसमध्ये, तर इथे इलेक्ट्रॉन काय येतील? मागे येतील, असे वापस येतील. समजलं का? फॉरवर्ड रिव्हर्स. इथं कॉन्स्टंटच, फॉरवर्ड तर फॉरवर्डच, बस अशा पद्धतीने. इथे मात्र इलेक्ट्रॉनची दिशा काय होत राहते? कंटिन्युअसली चेंज होत राहते. हे काढून घ्या त्याच्या खाली. देन मग आपण भविष्यात फ्रिक्वेन्सी वगैरे अजून डिटेलमध्ये पाहू, सध्या नाही. झालं लिहून? ठीक आहे. आपण एक इंडेक्स पेज पाहत राहू सोबत. आता इंडेक्स पेज कसं बनवायचं ते सांगतो मी तुम्हाला, पण तोंडी. आजच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं आपण? इथं रिवाईज करा बरं तुम्ही तुमच्या लेवलला. सगळ्यात पहिले तर आपण रिवाईज केली होती. मग देन चार्ज पाहिला आपण, की चार्ज कसा क्रिएट होतो. चार्ज हा कसा क्रिएट होतो? घर्षणाने. जेव्हा इलेक्ट्रॉनची काय होते? देवाणघेवाण. जेव्हा इलेक्ट्रॉनची संख्या जास्त होते तेव्हा बोला पटापट, निगेटिव्ह चार्ज. बरोबर. जेव्हा इलेक्ट्रॉनची संख्या जास्त होते तेव्हा निगेटिव्ह चार्ज, आणि जेव्हा प्रोटॉनची संख्या जास्त होते तेव्हा पॉझिटिव्ह चार्ज, आणि जेव्हा दोघांची संख्या सारखी असते तेव्हा न्यूट्रल, नो चार्ज. जेव्हा वस्तू चार्ज होतात आणि एका स्पेसिफिक डिस्टन्सने जवळ येतात, लहान कमीत कमी, तेव्हा त्याच्यामध्ये काय तयार होते? स्पार्क. ती कशामुळे? त्याच्यामध्ये असलेल्या दाबामुळे एका साईडचे इलेक्ट्रॉन दुसऱ्या साईडला जंप होतात, तर ते हवेतूनच वाहतात. हवेतून वाहल्यानंतर हवेतच त्याचं काय होते? फ्रिक्शन.
म्हणजे हवेत जळतात आणि जळत्यानंतर आपल्याला ती दिसते स्पार्क. आणि ती स्पार्क काय, विजेचा परिणाम म्हणजे इलेक्ट्रिकल इफेक्ट, म्हणजे तो झाला चार्ज. चार्ज म्हणजे काय, तर विजेचा परिणाम. क्यू अक्षरात दाखवतो, कुलाममध्ये मोजतो. एक कुलाम किती होते माहिती आहे आपल्याला, 6.242 गुणिले 10⁻18 हे आपल्याला झालं माहीत आहे. ते मग आपण पुढे पाहिलं होतं की ते मायनस वगैरे कसे होतात, तर म्हणजे राईट साईडला सरकला तर झिरो कमी जास्त कसे होतात, तर राईट साईडला सरकला तर कमी होतात, लेफ्ट साईडला सरकला तर झिरोज हे वाढतात. पुढे चार्ज नंतर आपण पाहिलं होतं टाइप्स ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशन. तर टाइप्स ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशन केमिकली, फोटोव्होल्टेइक आणि मॅग्नेटिक. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे आपल्याकडे केमिकली, तेच आपण पाहत आहे. आपण कंटेनर घेतलं होतं, त्याच्यामध्ये कॉपर आणि झिंक, त्याच्यामध्ये टाकलं आपण डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड 3:1, 3 भाग पाणी होतं, 1 भाग ॲसिड. मग आपण काय झालं की त्याच्यात ते टाकल्यानंतर मग त्याच्यामध्ये झाली केमिकल रिॲक्शन आणि कॉपरवरचे इलेक्ट्रॉन हे झिंकवर ट्रान्सफर झाले. तर झिंकवर कॉपरवर एकच आहे ना, तर तो एकच लवकर मुक्त होईल बस. तर कॉपरवरचा, आणि तसंही कॉपर काय आहे, पॉझिटिव्ह, मग तिकडूनच तिकडे जाणार, कारण तरच तिथं प्रोटॉन संख्या काय होतील, वाढेल. तर कॉपरवरचे इलेक्ट्रॉन जे आहे ते गेले झिंकवर, तर झिंक हा बनला निगेटिव्ह चार्ज आणि कॉपर बनला पॉझिटिव्ह. बस जसे ते चार्ज बनले त्या दोन प्लेटमध्ये, त्या दोन इलेक्ट्रॉडमध्ये, त्या दोन रॉडमध्ये तयार झालं EMF, व्होल्टेज, पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजे दाब तयार झाला. काही ना काय चाहते हो, पाहिलं ना तुम्ही. तर EMF हे तयार झाला म्हणते, पोटेन्शियल डिफरन्स हे तयार झाला, व्होल्टेज तयार झाला, तर एखादा म्हणण्याचं काही ना काय चाहते हो, बरोबर. तर एकंदरीत काय तयार झालं, त्या दोन रॉडच्या मधात दाब. बस जसं दाब तयार झालं तसं आता रेडी आहेत ते, पण ते हवेतून नाही वाहू शकत, बरोबर, तेवढी ताकद नाही आहे त्याच्यात. त्याला बाय रूट, मग वायरने आपण कनेक्ट केलं विथ द लॅम्प. तर तसे जसं वायरने कनेक्ट केलं तर ते सगळे झिंकवरचे इलेक्ट्रॉन फ्लो व्हायला सुरुवात झाली, कुणाकडे, कॉपरकडे. म्हणजे वायरमधून कशाचं वहन होत आहे, इलेक्ट्रॉनचं. बस त्याच इलेक्ट्रॉनच्या वहनाला म्हणतोय आपण करंट. आता करंट कसा वाहतो, बढिया, पॉझिटिव्हकडून निगेटिव्ह. कसा वाहतो म्हणजे पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे, बरोबर. इलेक्ट्रॉनिक करंट कसा वाहतो, निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे. बस दाखवायचं असेल तर आपण नेहमी पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे दाखवायचा, कन्व्हेन्शनल करंट. आणि जेव्हा त्या लॅम्पमधून इलेक्ट्रॉनचं वहन होत होतं तेव्हा तिथं कोलिजन होत होतं, घर्षण होत होतं इलेक्ट्रॉन आणि ॲटम. त्याच्यामुळे ती वायर झाली लाल, हिट झाली, बरोबर. हिट झाल्यानंतर तिथून काय निघाले, प्रकाश किरण, आणि आपल्याला मिळाला प्रकाश. समजलं का इथपर्यंत. बस हा झाला आपला स्टडी तो. मग त्याच्यानंतर आपण पाहिलं की आता जो करंट वाहून राहिला सर्किटमधून तो दोन टाईपचा असतो, AC आणि DC. तर DC जो आहे तो आपली डायरेक्शन चेंज करतो नाही, चेंज करत नाही. आणि जो अल्टरनेटिंग करंट, ते नावातच आहे अल्टरनेटिंग करंट. आणि तुम्हाला ते सगळं सांगितलं, न्यूट्रलवर टेस्टर का नाही लागत, न्यूट्रल फक्त ॲज अ सपोर्ट वायर आहे, पण जे काही इलेक्ट्रॉन्स आहे ते फॉरवर्ड आणि रिव्हर्स. आता हा फॅन आहे, AC सप्लायर चालू आहे, तिथं सॉकेट आहे, त्याचं सप्लाय आहे. आपल्याला काय वाटतं की बाबा करंट हा फेजकडून आला, म्हणजे फेजमधून आला, न्यूट्रलमधून वापस गेला. नाही, ते इथे काय होऊन राहिलं, कंटिन्युअसली फॉरवर्ड रिव्हर्स. पण तरी सर मग फॅन तर एकाच दिशेनं फिरून राहिला, हाय डाऊट तयार होईल आपला, बरोबर. फॅनची दिशा बदलायला पाहिजे होती. मग तर ते आपण जेव्हा फॅन पाहू तेव्हा पाहूच डिटेलमध्ये का नाही बदलत, का बदलते. तर ठीक आहे, फॅनची दिशा बदलत नाही, फॅन एकाच दिशेनं फिरत आहे, बरोबर. पण मात्र करंटची दिशा काय होत आहे, चेंज होत आहे. ठीक आहे, इथे थांबू आपण. जेवढे झालं, जसं आता आपण रिवाईज केलं तसंच घरी जाऊन तुम्ही ईच अँड एव्हरी गोष्ट काय करा, रिवाईज करा.